दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज पत्रिका देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. याला म्हणतात शुभ शकुन. गुढीपाडव्याचा विशेष भाग आणि ज्या क्षणी मी बोलायला सुरुवात केली म्हणजे त्या क्षणी आपण ऐकलं कोकिळीची कुहूकुहू सुरू झाली. अशा या आजच्या गुढीपाडवा विशेष भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. आता आपण आहोत मुक्त छंद बंगलो, गणेश नगर, धायरी, पुणे या ठिकाणी. आणि इथे जाऊन आज आपण भेटणार आहोत आजच्या वहिनींना. वहिनींचं नाव आहे सौ तेजश्री शशांक केतकर. आज आपण तेजश्री वहिनींना भेटणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. बरं, यांचं कसं जमलं हा माझा नेहमीचा प्रश्न असतो. पण या प्रश्नाचं उत्तर काही जणांनी आधीच हेरलंय आणि याचं उत्तर देण्यासाठी काही जणी आधीच सज्ज झाले. श्री माझा मुलगा काय म्हणजे आमच्या हो हो सगळ्यांचा मुलगा. अर्थातच मुलगा प्रेमात पडायला लागला की आयांना कळतं आम्हाला सगळ्यांना अशी कुणकुण होती की मुलगा प्रेमात पडतोय. मला वाटतं आपण लग्नाचं शूट केलं तेव्हा जरा असा अंदाज आला होता, कारण एकंदरीत विधी करताना किंवा एकमेकांकडे त्यांचं ते बघणं वगैरे ते आमचं सुरू झालं होतं की काय ग यांचं काही नक्की काय आहे का वगैरे. प्रभावी अभिनय तेव्हा आता तेजश्री शशांक केतकर यांच्याकडे जाऊया. तेजश्री वहिनींना शशांकला म्हणजे जान्हवी आणि श्रीला आज बोलतं करूया आणि मग बघूया आजच्या भागात काय काय घडणार. चला सुरुवात करूया आजच्या या विशेष भागाला. आणि आजचा हा विशेष भाग साजरा होत असताना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सुरुवात करूया गप्पांना. आधी भेटूया केतकर कुटुंबाला. तेजश्री म्हणजे माझी लाडकी नातसून. तेजश्री म्हणजे विश्वास. तेजश्री म्हणजे मिळून मिसळून वागणारी. तेजश्री म्हणजे हास्याचा झरा. तेजश्री म्हणजे समजूतदारपणा. तेजश्री म्हणजे मनाचा मोठेपणा. तेजश्री म्हणजे माझी बेस्ट फ्रेंड.
हे काय हे काय श्रीखंड टिपिकल भाऊजी झालायस. गुढीपाडवा आणि दीक्षा. हाय दीक्षा. हॅलो हॅलो. श्रीखंड घेऊन आलो कारण गुढीपाडवा आहे. शॉपिंगला आणायचं सुट्टी मिळाली. मला वाटलं एव्हाना शिकली असेल आमची जान्हवी. वेळ कुठे आहे शिकायला श्रीखंड करायला यायला वेळ पाहिजे ना. सगळं हे शिकणं मग ते करणं. पण एक तुला सांगू मी तुझं लग्न झालंय हे कोणी न सांगता सुद्धा ओळखलं असतं. मी पिशवी घेऊन उभा म्हणून. लग्न झालेली स्त्री ही गळ्यातल्या मंगळसूत्रावरून आणि पुरुष हा हातातल्या पिशवीवरून ओळखावा. येस आय एम मॅरिड. नमस्कार नमस्कार. अरे बापरे. हॅलो. नमस्कार वहिनी. सिरियल सारखंच ओवाळते. धन्यवाद धन्यवाद. आता घ्या उखाणा घ्या. योग्य समय सुयोग्य ठिकाणी आली माझी वरात. शशांकचं नाव घेते केतकरांच्या दारात. अरे वा. द्या आता ओळख करून सगळ्यांची. माझ्या सासूबाई. नमस्कार. माझे सासरे. नमस्कार नमस्कार. मी आता सासू आपल्या बेस्ट आहे त्यामुळे मी अशीच ओळख करून देते. माझ्या एक आत्ते सासू. नमस्कार. दुसऱ्या आत्ते सासूबाई. नमस्कार. आजोबा. नमस्कार आजोबा. सासूबाईंचे वडील. बर. नंतर मामे सासूबाई माझ्या. नमस्कार. आमच्या घरच्या आई आजी. नमस्कार. म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या आई. हो. नंतर दीक्षा शशांकची बहीण. माझ्या वंसबाई. नंतर माझ्या मावस सासूबाई. नमस्कार. पुन्हा आत्ते सासूबाई माझ्या. नमस्कार. आणि काकू सासूबाई. अरे म्हणजे 1 2 3 4 5 6. हो. अरे म्हणजे काय वेगळं नाही. जसं तिकडे आहे तसंच इकडे पण आहे. नमस्कार. आजच्या या गुढीपाडवा विशेष भागात काहीतरी नक्की घडणार एवढं नक्कीच. आणि त्याचबरोबर एक आधी म्हणजे घरात प्रवेश करण्यापूर्वी एक प्रश्न विचारतो. किती महिने झाले लग्न होऊन? 1 महिना. 1 महिना. बरं 1 महिन्यानंतर या घरात किती वेळा येणं झालं? लग्नानंतर पहिल्यांदा. लग्न झाल्यानंतर होणार सून मी या घरची असं म्हणत आमची ही माऊली या घरात यायलाच विसरली. म्हणजे या घराची सून झाली पण शूटिंगच्या व्यस्त शेड्यूल मध्ये काय योग आहे बघा. शेवटी होम मिनिस्टर येऊन त्यांना आता घरात गृहप्रवेश करता येईल. बरं शशांक म्हणजे तुम्हाला सांगतो की मी आजपर्यंत 10 वर्षात इतके एपिसोड गेले हो की नाही. पण एक गोष्ट आज पहिल्यांदाच घडते की प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वहिनींनी सगळ्यांची ओळख करून दिली पण मिस्टरांची ओळख करून द्यायला कधी त्या विसरल्या नाहीत. नाही मी थांबले कारण हा माझा नवरा शशांक केतकर असं सांगताना खूप तमाम असा मुलींची मनं तुटणार आहेत म्हणून मी म्हटलं जरा हळूहळू ओळख करून द्यावी. तर मग हा माझा नवरा शशांक केतकर आता माझा नवरा. त्याच्यामुळे आता पुण्यात किती कट्टे असतात ते कुठले तर वैशालीचा कट्टा मुख सगळे कट्टे उद्यापासून बंद आहेत. सगळं बॅन. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. बरं आधी बालपणाविषयी सांग. कुठे गेलं बालपण? बालपण डोंबिवलीत. डोंबिवलीत कुठे? डोंबिवलीमध्ये ईस्टला टिळकनगर. बर. शाळा? चंद्रकांत पाटकर विद्यालय. 10वी पर्यंत तिथेच? 10वी पर्यंत तिथेच. घरी कोण कोण? आई बाबा आणि मोठी बहीण आहे. कॉलेज? केळकर मुलुंडला. वझे केळकर. आज मी येणार गप्पा मारणार म्हटल्यानंतर कुठल्या गोष्टी किंवा कोणी कोणी काय काय सल्ले दिले? सेटवर तर दिले असतीलच. नाही खरं तर नाही पण डेफिनेटली एक्साइटमेंट खूप होती आणि तुमचे एपिसोड्स गेली काही वर्ष आम्ही बघत मोठे झालोय त्यामुळे थोडंसं टेन्शन आलंय. हो. आता बाबा काय करतात, आई काय करते, जरा घराविषयी सांग. दोघांचीही सर्व्हिस झाली एक 30-30 वर्ष. त्यानंतर आता VRS घेतल्यात आणि त्यांचं
मुलींची लग्न म्हणजे माझं झालंय आणि आता मोठ्या बहिणीचं होईल आता मे मध्ये. लहानपणापासून कसा स्वभाव कसा होता? कुणाचा? माझा? सॉरी, आई बाबांचा माझा. एक मिनिट, स्क्रिप्ट मध्ये काय लिहिलं? आज स्क्रिप्ट नाही, आज कुठलाही मेकअप नाही, आज आपण गप्पा मारायची. येस. तुझा बरं, वहिनी तुमचा नको ना. फारच होतंय ते आहो जाऊ करणं, तर ठीक आहे. हा बोला. फटकळ थोडासा पहिल्यापासून असाच. मग याच्यामुळे मोठ्या बहिणीला खूप त्रास झाला? खरं सांगू तर हो, कारण शाळेत मी गोंधळ घालायचे आणि सगळे शिक्षक तिच्याकडे जायचे, त्यामुळे तिला शिक्षकांनाही सांभाळायचं असायचं आणि घरी आल्यावर आई प्लीज हिला ओरडू नको असं म्हणून. असं तीच म्हणायची? हो. बरं, मग या अभिनयाकडे वळायचं असं कधी ठरवलं? लहानपणापासून एक किडा होता अभिनयाचा डोक्यात आणि खरंच सांगू तर ठरवून काहीच नाही घडलंय. एक 10वी नंतर एक होतं की 10 दगडांवर पाय ठेवत जाऊया, हे पण करायचं ते पण करायचं, असं सगळंच करायचं असतं. तसं एकदा आईला सांगितलं की मला ऍक्टिंग शिकायची आहे म्हटल्यावर मग एक वर्कशॉप, असंच आपल्या न्यूजपेपरमध्ये कोपऱ्यात छोटे छोटे कॉलम्स येतात तसं मग आईने एक कॉलम पाहिला आणि तसं एक वर्कशॉप केलं. पण 11वीत गेल्यानंतर कॉलेजमध्ये कुठेच कोणी उभं नाही केलं. का? एकांकिका स्पर्धेत? नाही, पहिली ते 10वी नाही. कधीच काम नाही केलं? बालनाट्य स्पर्धा किंवा इंटर कॉलेज इंटर स्कूल कॉम्पिटिशन? नाही, गॅदरिंग मध्ये फक्त डान्स करायचे, ते पण हाईट असल्यामुळे सगळ्यात शेवटी वगैरे चुकून दिसलो वगैरे तर असं एवढंच होतं. हो, त्याच्या पलीकडे पलीकडे नाही, नाही. काहीच नाही. आणि कॉलेजमध्ये खूप इच्छा होती खरी की आता ऑडिशन्स आणि मग आमचं वजे थिएटर होतं विथी, तर विथीमध्ये आपण जॉईन व्हायचं आणि मग एकांकिका वगैरे, पण तसं काहीच नाही घडलं. पण फॉर्च्युनेटली हे कदाचित ठरलेलं होतं डेस्टिनीमध्ये, त्यामुळे त्या 10वीच्या एका वर्कशॉपमध्ये तिथल्या एका काकांनी माझा रेफरन्स दिला की तेव्हा तिचा 4 वर्षापूर्वी हा नंबर होता, तर बघा ती अजून करते, ऍक्टिंग करते, माहित नाही, कॉन्टॅक्ट नाहीत. आणि तसा मी SY मध्ये असताना मला फोन आला, जोपर्यंत मी नाही हे कोल्ह्याला द्राक्ष आंबट हे आपलं क्षेत्र नव्हे असं म्हणून त्याच्यापासून लांब गेले होते. पण तसा फोन आल्यानंतर पुन्हा एकदा थोडासा आढावा घेतला आणि म्हटलं करून पाहूया, आणि मग तिथून जी सुरुवात झाली ती सुरुवात झाली. मग टीव्ही वरती झी मराठीवरची पहिली कुठली मालिका? होणार सुन्नी या घरची, ही पहिली मालिका. हो. मग त्यापूर्वी झी मराठीच्या परिवारामध्ये आपण नव्हता? नाही, खरं तर झी मराठीवर परिवारात मी नव्हते, ऍडव्हर्टाईज माझी येत होती मधल्या एका स्पॅन मध्ये, पण अदरवाईज झीवर पहिल्यांदाच ही मालिका. ही पहिलीच मालिका. किती फायद्याची ठरली ना? खूपच. म्हणजे एवढी प्रसिद्ध झाली ही मालिका, अशा येण्या अर्थाने मी म्हणतोय. मी सगळ्याच अर्थाने म्हणाले, खूप सगळ्याच. म्हणजे कुठल्या म्हणजे आज तुम्ही इथे आला आहेत, प्रधानांची केतकर झाली आहे. हो का? ते त्या मालिकेमुळे? हो, म्हणजे आमची ओळख ह्याच मालिकेतनं झाली दोघांची. म्हणजे माझी आणि शशांकची. बोलवता का त्यांना? शशांक. अरे या, स्वागत आहे तुमचं. शशांक, तुझं बालपण सगळं? बाबांच्या खूप साऱ्या ट्रान्सफर झाल्या, त्यामुळे माझा जन्म सातारा, मग त्यानंतर काही वर्ष. बाबा काय करायचे तेव्हा? बँकेत होते, आणि मग ते सोडल्यानंतर आम्ही स्वतःचाच बिझनेस सुरू केला, कम्प्युटर ऑडिटिंग. जसं फायनान्शियल ऑडिट असतं तसंच सिस्टमचं पण ऑडिट असतं. त्यामुळे इतक्या साऱ्या बाबांच्या चेंजेसमुळे ऑब्व्हियसली माझं पण बालपण असं प्रत्येक शहरात थोडं 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 असं गेलं. कुठल्या शहरात गेलं? जन्म सातारा 1, त्यानंतर वाई 2, कोल्हापूर 3, पुणे 4, ठाणे 5, मोठा झाल्यानंतर सिडनी 6, परत आल्यानंतर काही महिने परत पुणे आहे, आणि आता कायमस्वरूपी मुंबई. चला, म्हणजे एकंदरीत 6 आकडा खूप लकी आहे. आपण काय हसला, तुम्हाला कळलं नाही? 6 आकडा लकी आहे म्हटल्यावर. हो, कारण आत्ताच आपण बाहेर माझ्या खऱ्या आयुष्यातल्या 6 सासूबाईंची ओळख करून घेतली आणि रिअल लाईफ मध्ये मला बघतायतच सगळे 6 सासूबाईंबरोबर म्हणून. म्हणजे मग आता कॉलेज कुठे झालं? मग 10वी नंतर डिप्लोमा ठाण्यात, कारण इंजिनिअरिंग करायचं असं एक डोक्यात होतं. त्यामुळे मग 12वीचं आणखीन एक टेन्शन घेण्याऐवजी म्हणलं डायरेक्टली आपण डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर असं इंजिनिअरिंग मध्ये करूया म्हणून. पण या एवढ्या सगळ्या टप्प्यावर कधी अभिनयाकडे वळावं असं नाही वाटलं होतं? अभिनयाकडे वळावं असं नव्हतं वाटलं. माझं थोडं बहुत लिखाण चालू होतं, किंवा माझं शाळेतले जे मित्र होते जे
आर्ट्स साईडला गेले, त्यामुळे मग त्यांचं मग संस्कृत नाटक असेल किंवा बाकी नाटकं असतील किंवा रुईयाच्या ज्या बऱ्याच साऱ्या ऍक्टिव्हिटी चालतात तर त्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल, तर यामध्ये मी खूप रमायचो. म्हणजे मला ते जास्त आवडायचं. त्यामुळे मी आता आयोग इथे आहेत पण आता सांगायला हरकत नाही. म्हणजे मी डिप्लोमाला असतानाही कधी कधी तिकडे जायचो. म्हणजे हे आज पहिल्यांदा सांगताय का? हे कधीतरी ऐकलं असेल पण आता परत एकदा ऐकतील ते. तर मग तिथे जायचं, काही ना काहीतरी त्यांच्या रिहर्सल चालू असायच्या, ते बघायचं. तो काहीतरी माझा एक मित्र आहे तो लिहायचा, तो ऐकवायचा, मी लिहायचो, मी त्याला ऐकवायचो, असं काही ना काहीतरी चालायचं. त्यामुळे तो जसं तही म्हणाली की एक किडा होता पहिल्यापासून, तो या ना त्या प्रकारे एक डोक्यात काहीतरी चालू असायचं की हे लिहायचं ते लिहायचं, काही ना काही चालू असायचं. पण अभिनय असा कधी केला नाही. अगदी बारीक सारी कॉलेजची नाटकं सोडली तर त्या पलीकडे काही सिरियसली असा विचार केला नव्हता. पण जेव्हा सिडनीला गेलो, सिडनीत किती वर्ष? 2 वर्ष. 2 वर्ष. हो. पण तिकडे कसं होतं? सगळं छान होतं, उत्तम, मस्त. मैत्रिणी वगैरे तिकडे? हो, म्हणजे प्रश्नच नाही. पण तिकडे वैशाली सारखा कट्टा आहे का? आहे, आम्ही कधी जाऊ. पण खरंच आहे. आणि त्या कट्ट्याची गंमत अशी आहे की तिकडे खरंच आपल्याकडे जशी मराठी माणसं भेटतात ना तसं तिकडेही भेटतात. आणि तिथे एक मराठी शाळा सुद्धा चालते. तर तिथे असे जे छोटे छोटे मुलांना घेऊन येणारे पालक आहेत ते आपल्या मुलांना सोडतात शाळेमध्ये. 2 दिवस वगैरे आठवड्यात असते आणि मग त्यांचा तो छान कट्टा रंगतो. मग तिथे गप्पा असतात आणि त्याच कट्ट्यांमधनं तिथे अनेक वेगवेगळे कार्यक्रम म्हणा किंवा वेगवेगळे इव्हेंट्स म्हणा असं तिथे सुरू झालेले आहेत आणि ते वर्षानुवर्ष चालू आहेत तिकडे. मग कालिदास जयंतीचा एक कार्यक्रम तिथे केला जातो किंवा तिथले एक संमेलनं जी असतात परदेशामध्ये तसं खूप मोठ्या प्रमाणात संमेलन केलं जातं. मग तिथेच रमावं असं वाटलं नाही का? नाही, म्हणजे या क्षेत्रात यायचं हे ठरलेलं नसलं तरीही तिकडे सेटल व्हायचं नाही हे ठरलेलं होतं. बरं, आता या सगळ्या प्रवासामध्ये इतक्या ठिकाणी गेला, कधी डोंबिवलीला नव्हता गेला तू? कधीच? गेलो होतो ना खूप वेळा. कशाला तिकडे जायचं? काय होतं? माझे आजोबा म्हणजे बाबांचे. अच्छा, आजोबांना भेटाय. माझे आजोबा तिथे राहायचे. डोंबिवली वेस्टला राहायचे. तू ईस्टला राहतेस ना? कळलं म्हणून भेट झाली नाही. तर ते वेस्टला राहायचे. बाजूला आत्या राहायची. त्यामुळे त्यांच्याकडे काय खूपदा फेरी व्हायची. बरं, तुझी मग झी मराठीवरची पहिली मालिका होती कोणापासून? मी. अरे काय हे म्हणजे सगळं बहुतेक दैवी आहे. म्हणजे इतकं छान जुळून आलं. माझी पहिली सिरियल, हिची पहिली सिरियल. जशी हिची ऍड एअर व्हायची झीवर तशी कदाचित माझी फक्त ऍडच आली असेल एका कन्स्ट्रक्शन कंपनीची. त्या व्यतिरिक्त झीवर मीही कुठलंच कॅमिओ म्हणा की बारीक सारीक काहीच केलं नाही. बाकी सगळी चॅनल झाली. पण एक ह्या क्षेत्रात पाऊल टाकल्यापासून होतं की झीवर काम करायचं. कारण झीचा प्रेक्षक हा फार मोठा आहे. प्रेक्षक वर्ग देवानी ऐकलं आणि आता तुमच्यासमोर आम्ही आहोत. नाही, खरंच आहे. आणि म्हणजे झी मराठीचा विषय आला म्हणून सांगतो की झी मराठी, प्रत्येकाला झी मराठीवर काम करावं असं वाटतंच आणि ते वाटणं स्वाभाविक आहे. आणि मी तर सांगेन की ज्यांनी झी मराठीवरती काम केलं ना त्याचं म्हणजे आता तुला तर सगळंच मिळालं. म्हणजे घर मिळालं, आमची गृहलक्ष्मी मिळाली, सगळंच मिळालं एका मालिकेमध्ये. पण झी मराठीच्या मालिकांमधून काम करणाऱ्या अनेक कलावंतांच्या आयुष्यात झी मराठीने त्यांना आयुष्यभराची सेटलमेंट दिलेली, घरं सेट केलेली आहेत. कितीतरी जणांची घरं उभी राहिली. एवढं कशाला, म्हणजे एक अनुभव म्हणून सांगतो की पहिल्या झी गौरवला जेव्हा मी गेलो होतो त्यावेळेला म्हणजे असिस्टंट म्हणून मी काम करत होतो. पहिल्या झी गौरवच्या वेळेला आम्ही सगळे अशी चर्चा करत बसलो होतो आणि त्यावेळेला झी गौरव कुठे करायचा साधारण 11-12 वर्षापूर्वी तेव्हा अशी चर्चा रंगली होती. आणि ती चर्चा रंगत असताना मग असं ठरलं की संपूर्ण इंडस्ट्रीचा आढावा घेतला. मराठी इंडस्ट्रीत काम करणारे मराठी कलावंतांचा आढावा घेतला आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की बोटावर मोजणाऱ्या कलावंतांकडे स्वतःची गाडी आहे. मग आपल्याला झी गौरव अशा ठिकाणी करता येईल जिथून पटकन फंक्शन संपल्यावर रिक्षा किंवा टॅक्सी उपलब्ध होईल किंवा स्टेशन जवळ असेल. आणि झी गौरव पहिला झाला. मला अजून आठवतो तो दिवस. आणि झी गौरव आता होतो तो. म्हणजे एवढी प्रगती आणि एवढा उत्कर्ष कलावंतांच्या आयुष्यात झाला नकळत की आज जेवढं झी गौरवचं मैदान असतं ना त्याच्यापेक्षा मोठं मैदान फक्त गाड्यांच्या पार्किंगसाठी करावं लागतं. ही एका अर्थाने झालेली प्रगती आहे. त्यामुळे तशीच तुमची भरपूर प्रगती होणार आहेच. त्या तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. आता मला विचारायचंय की होणार सुनमी या घरची या मालिकेत काम करता करता होणार सुनमी याच घरची हे कधी ठरलं?
बरं, आधी जमलं कसं ते सांगा ना. बेसिकली माणसं समोर आली की एकमेकांना कळायला लागतं ना की आपण फेस रिडिंग जो प्रकार असतो कदाचित तसा असेल किंवा एकंदरच आपल्याविषयी त्या माणसाच्या मनात काय आहे हे आपण एक डोक्यात तयार करायला लागतो चित्र. कदाचित तसंच चित्र आम्ही दोघांनीही तयार करायला सुरुवात केली होती ज्या दिवशी मी पहिल्यांदा भेटलो त्याच्यानंतर. कधी भेटला? नुकतेचला. हा म्हणजे काही दिवस आधी मला एक वेगळंच नाव आधी कळलं होतं. मग आधी खुश होता का तू? एक आर्टिस्ट म्हणून नाही नाही, माझं बाकी काही म्हणणं नाही. मग काय त्या दिवशी काय झालं म्हणजे पहिल्या दिवशी मी थोडासा डिप्रेस असं नाही म्हणणार, पण हाईट सेम आहे म्हणल्यानंतर मला थोडंसं टेन्शन आलं की म्हणलं आता चॅनल मला रिजेक्ट करते की काय. बरं, एकतर ही तसं म्हणायला गेलं तर एस्टॅब्लिश्ड ऍक्टर, मी खूपच नवा, माझं करिअर 2 वर्षाचं, हिचं 6 वर्षाचं, त्यामुळे सगळ्या दृष्टीने ही उजवी होती असं एक माझ्या डोक्यात उगाच. पण मंदार दादांनी एक फोटो काढला आमचा फोनवरती, आम्ही दोघं उभे होतो, एक फोटो काढला, हेच गोष्टीतले राजा राणी असं तो म्हणाला आणि तिकडे म्हणलं नाही बस चलो. मंदार देवस्थानी बरोबर मी काम केलं तेव्हा मला माहिती आहे तो माणूस किती जेन्युइनली, जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा खूप जेन्युइनली होतो. त्याला म्हणायचं कारण त्याच्या ऍक्शन कटवर नाही आम्हाला कळतं की त्याला सीन आवडला की नाही आवडला. आणखी एक नशिबाची गोष्ट पुन्हा तुमच्या नशिबात आली ती म्हणजे मंदार सारखा माणूस ज्याच्या प्रोडक्शन मध्ये तुम्ही काम करता आहात. समोरच्याला समजून घेऊन उत्तम कलाकृती करायची आणि मनाने खूप मोकळा, प्रामाणिक आणि खरा दिग्दर्शक आहे. त्याचं ते खरं असणं आहे ना. कट म्हणाला ना की पहिले मंदार दादाकडे बघायचं किंवा त्याच्या कट म्हणायच्या पद्धतीवर नाही कळतं बरेचदा की आपला सीन आपण माती केली आहे बहुतेक किंवा मग त्याला आवडलाय असं सगळं कळत असतं त्याच्या बोलण्यावरनं. त्यामुळे खूप ते म्हणजे मालिका सुरू होताना एक होतं की या 6 बायका किंवा ज्यांची नावं ऐकली होती त्यात झीला पुन्हा पहिलंच पाऊल, त्या सगळ्यात त्याचं ते म्हणणं की हेच आहेत माझे श्री आणि जान्हवी, तो त्याचा विश्वासच मला वाटतं खूप छान होता की चलो ग्रेट. त्या दिवशी एकमेकांशी काही बोलला होता? पाऊस पडत होता आणि हिनं पहिल्यांदा गाडी काढली होती. गाडी काढली आणि पटकन थांबवली. माझी छत्री अशी 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 होत होती, काच खाली गेली आणि सोडायचंय का रे कुठे? नाही, माझी पण गाडी आहे. इतकंच काय ते पहिल्या दिवशीचं आमचं संभाषण. पण त्यानंतर आय गेस आपण डायरेक्ट शूटला, गाण्याच्या शूटला भेटलो. आपलं हे झालं, प्रोमोज झाले, प्रोमोच्या शूटला पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर डायरेक्ट प्रोमो. तो प्रोमो नंतर एक सुरुच झाला ना, तो सिरियल सुरू झाला, प्रवास सिरियलचं शूटिंग सुरू झालं. तेच तुमच्या दिवसभर तुम्ही एकत्र असायचा सेटवर. पण त्यानंतर म्हणजे हे तुम्हाला चिडवणं वगैरे सुरू झालं होतं का सेट? नाही, अजिबातच नाही, काहीच नाही. कारण तशाच सगळ्या 6 सासवा गुणी आहेत ना, खूप गुणी. नाही, म्हणून मला आपलं वाटलं की त्यांच्या नजरेत येणार नाही असं होणार नाही. कारण 6 सासूबाई ज्या काय आहेत तुमच्या त्या म्हणजे मालिकेतल्या ना, ते इकडच्या ना कळेल तसं काय नाही. तर त्या ज्या काही 6 सासूबाई आहेत ना, इंडस्ट्रीतली कुठलीही गोष्ट त्यांच्या नजरेतून चुकू शकत नाही. एवढं बारीक लक्ष, कुठलीही माहिती असेल त्यांना जाऊन विचार. त्यामुळे म्हटलं त्यांच्या नजरेत कसं नाही आलं. म्हणजे मला तुम्हाला क्रेडिट द्यायला पाहिजे की त्यांच्या नजरेत न येऊ देता हे कसं जमवलं. नाही, खरं तर हे जेव्हा त्यांच्या नजरेत आलं तेव्हाच ते कुठेतरी आमच्या डोक्यात आलं. त्यामुळे ते जसं आलं डोक्यात तसंच पहिले याची खरी सासू आणि माझी खरी सासू असं ते कळलं आणि मग इमिजिएटली सेटवर आम्हीच रादर मंदार दादाला काय किंवा बाकीच्या सासूंना काय, ते ठीक आहे, हे सगळं पुढचं झालं. पण तुम्ही दोघांनी एकमेकांना पॅकअप नंतर पुन्हा भेटायचात का बाहेर? असं व्हायचं का कधी? आता बाहेरच करूया किंवा अशी खूप सॉलिड मैत्री किंवा वाव बेस्ट फ्रेंड्स आहोत वगैरे पण नाही, असं पण नाही. तर मुळातच कसं होतं, ह्याचा ट्रॅक बऱ्यापैकी आयान बरोबर त्याच्या 6 आणि माझा इथे माझी एक वेगळी फॅमिली दाखवली आहे तर त्यांच्या बरोबर. त्यामुळे आम्ही दोघं ठाण्याच्या आउटडोअर्सना बऱ्यापैकी भेटायचो आणि आउटडोअर शूट्स म्हणजे एकमेकांशी बोलायला पण नाही की तुझं झालं चल पटकन आज जा लोक येतील, ह्याचं झालं तू आज जा लोक येतील, गाडीत बसा, तिला फिरवून आणा, इकडची गर्दी कमी करा, त्यामुळे आम्ही शूट करायचो. त्यामुळे एकमेकांची गप्पा होणं हे फारच लांब. पण मालिकेत जातो जरा पटकन, पण तुझी आई भयानक आहे ग, सांग ना तिला जरा बदलायला. असं मी नाही म्हणत, मला बरेच जण कोण कोण थांबवतात आणि सांगतात हा निरोप जरा त्यांना द्या म्हणून. आशाताई हे तुम्हाला क्रेडिट आहे, खूप मस्त काम करता तुम्ही. ती असली दळभद्री साडी दिली का तुझ्या सासरच्यानी? आई अगं काय वाईट काय या साडीत, काय झालं? काय छान साडी आहे अगं, उतू जाईल एवढी श्रीमंती आहे त्यांच्याकडे. पण दानत पाहिलीस का तुझ्या सासरकडच्यांची? सोन्याची जर असलेली साडी द्यायला काय झालं होतं त्यांना? काही परवडलं नसतं का?
देऊन देऊन काय दिलं? ही असली साडी? त्या तुझ्या भागीरथीबाईंना सांग, तुम्हीच नेसा म्हणावं ही साडी. मला काय भीक नाही लागलेली आहे. आशा शेलार इंटर कॉलेजकडे गाजवलेलं आहे, एक काळ गाजवलाय आशाने. आणि तुला सांगतो की त्याची काही तुमचं ते लग्नात एक प्रसंग होता की तो चंद्रहार, तो चंद्रहार चोरतो. म्हणजे मला असं वाटलेलं की टीव्ही समोर बसलेल्या कितीतरी जणी फोन करून सांगतील की त्याने घेतलाय म्हणून. इतके इन्व्हॉल्व झाले होते सगळे आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की जाऊन सांगावं आता की नको रे आता काय हा गोंधळ करतं. पण प्रत्येक प्रसंग इतके खरे होत होते आणि त्यातच तुमचंही नातं घट्ट होत होतं. श्री आणि जान्हवी. नाही मग मी कोणाबद्दल बोलतोय? तुम्ही कोणाबद्दल बोलताय? नाही, मी फक्त क्लॅरिफिकेशन दिलं, बाकी काय. हो ना, पण माझं म्हणणं आहे की दोन्ही नाती तेव्हाच घट्ट होत होती हळूहळू. मी नाही म्हणणार असं. बघ असं नसतं, कळलं का? पॅकअप झाल्यानंतर एकमेकाला सोडावं असं वाटणं याच्यात चुकीचंही नाही, कारण रात्र झालेली असते. नाही सोडत आम्ही आमच्या. तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलायत हे तुमच्या आधी लक्षात आलं की सेटवरती सगळ्यांच्या लक्षात आलं? डेफिनेटली आमच्या दोघांच्या. हो, कधी असं म्हणजे त्याला वेळ काळ नाही सांगता. तरी सुद्धा एकमेकांशी बोलला तर असाल ना कधीतरी? ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान. आणि जसं आम्हाला कळलं की आपण एकमेकांना आवडतोय हे जेव्हा कळलं तेव्हा मी घरी सांगितलं पहिल्यांदा. आणि घरी सांगितल्यानंतर इतकं छान ते रिसीव्ह झालं मुळात तिच्याही आईबाबांकडनं माझ्याही आईबाबांकडनं. आणि मग प्रेक्षकांनाही पुढाकार घेतला तो आईबाबांनी घेतला पुढे. डेफिनेटली लड्डू तो फूट राहते की आता हा चला जे हवंय ते घडतंय, जे हवंय ते घडतंय, छान. पण ते अप्रिशिएट होणं, कुठूनही विरोध न होणं या सगळ्या गोष्टीला हे फार नशिबाचा भाग असतो. तर आमच्या नशिबात खरंच एकत्र येणं होतं. त्यामुळे पण ही प्रेक्षकांची इच्छा होती. अरे निश्चित. असं कोणी सांगितलंय कधी? प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमाला कुठे पत्र आलेली आहेत, फोन आलेले आहेत, असं कित्येक लाखो जणांनी सांगितलंय की प्रेक्षक काय म्हणतात तुमच्या या बाबतीत किंवा त्यांच्या मनातली इच्छा काय होती, जरा बघूया ना. होणार सून ही सिरियल मी रोज पाहते, त्यातली श्री आणि जान्हवी हे मला फार आवडतात. माझं नाव सुद्धा जान्हवी आहे. श्री खूप वाईट केलं सर तू. हे भाऊ हो तो जान्हवी जैसी और दामाद हो तो श्री जैसा. प्रेम होणं ही अगदी स्वाभाविक भावना आहे, पण ते प्रेम झाल्यानंतर ते नातं जपावं कसं, फुलवावं कसं, याचा आधी अनोखं सादरीकरण तुम्ही समाजासमोर दाखवलंय आणि एक नवीन व्याख्या तुम्ही सेट केले समाजासमोर. म्हणून श्री आणि जान्हवी तुमच्या दोघांचं अतिशय अभिनंदन. जान्हवी आणि श्री तुम्ही ग्रेट कपल आहात, खरंच ग्रेट. म्हणजे हे फक्त माझंच मत नाहीये, हे आमच्या जनरेशन मधल्या प्रत्येक मुलाचं मत आहे, प्रत्येक मुलीचं मत आहे. श्री आणि जान्हवीची जोडी खूपच छान आहे आणि माझी अशी इच्छा आहे की माझा जो लाईफ पार्टनर असेल तो श्री सारखा असावा. जान्हवी आणखीन श्रीला खूप खूप लग्नाच्या शुभेच्छा देते. माझं फर्स्ट क्रश कोण असेल तर ती म्हणजे तू जान्हवी आहेस, पण आता काही पर्याय नाही. शेवटी मन मोठं असेल तर सारं काही सामावून घेता येतं. प्रत्येकाला वाटतं की आपला जोडीदार असा असावा, तर तो श्री सारखा असेल तर खरंच कुठल्याही मुलीला आवडेल तो. आतापर्यंत आयुष्यात बस स्टॉपवर फक्त बसची वाट बघत बसलो होतो, पण जान्हवी जर तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळत असेल ना तर एक काय 1000 बस सोडायला तयार आहे, ते फक्त तुझ्यासाठी. श्री मला खूप आवडतो, श्रीला मी खूप लाईक करते. पण जेव्हा समजलं की श्री आणि जान्हवीचं लग्न झालं आहे तेव्हा तर काय सुचतच नव्हतं की का लग्न झालं त्यांचं. मला खूप श्री आवडतो. श्री आणि जान्हवी हे दोघं जे होणार सून मी या घरची या कार्यक्रमामध्ये जसे एकमेकांबरोबर अंडरस्टँडिंगने राहतात, मी अशी इच्छा करते की आम्ही दोघं पण असेच वागू आणि चांगले आयुष्य जगू. जेव्हा पहिल्यांदाच मी श्रीची झलक पाहिली तेव्हाच मी त्याच्या प्रेमात पडले. श्री आणि जान्हवी एक आदर्श दाम्पत्य आहे आणि प्रत्येक दाम्पत्याने त्यांचं अनुकरण करायला काहीच हरकत नाही. होणार सून मी या घरची ही सिरियल मी दररोज बघतो आणि ती फक्त जान्हवीसाठीच बघतो. मला ती खूप आवडते आणि तेवढीच न आवडणारी गोष्ट म्हणजे श्री, कारण त्यांनी लग्न केलं यार तिच्याशी. मला खूप आवडायची ती, पण श्री बेटा काळजी घे तिची, तोडलास यार मित्रा. थोरा मोठ्यांचा आदर करणारी आदर्श जोडी म्हणजे श्री आणि जान्हवी. मला असं वाटतं की माझी होणारी वाईफ पण जान्हवी सावरकीच असावी, कारण ती खूप सुंदरदार आहे, क्यूट पण आहे आणि मला खूप आवडते. थँक्यू, लव्ह यू जान्हवी. श्री आणि जान्हवी जशी प्रत्यक्ष आता सिरियलमध्ये वागतायत किंवा नाती जपतायत, अशीच आजकालच्या पिढीने जर विचार केला आणि जपली तर ही नाती कधीही विभक्त होणार नाही आणि कुटुंब एकत्र राहण्याला मदत होईल. डोळ्यातून तो जे बोलतो
फार अमेझिंग आहे ते पाहिल्यानंतर असं वाटतं की आपल्या बरोबर पण कोणीतरी असा जोडीदार हवा. जान्हवी आणि श्री म्हणजे लक्ष्मीनारायणाचा जोडा असं सर्वांतच असू द्यावा. श्री आणि जान्हवी सारखी नम्र आणि विनयशील तसंच आई वडिलांची मनं जपणारा मुलगा आणि मुलगी यांचा आदर्श प्रत्येक मुलाने घेतला पाहिजे. जेव्हा श्री आणि जान्हवीचं लग्न झालं तेव्हा खूप वाईट वाटलं की शी यार. जान्हवी, मला तुला एक सांगायचं आहे, आयुष्यात पहिल्यांदा कोणावर प्रेम झालं असेल ना ते फक्त तुझ्यावर. खूपच छान सिरियल आहे, आम्ही दोघेही बघतो, हो की नाही? हो ना. त्या दोघांना माझ्यातर्फे लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. आय लव्ह यू श्री. श्री दादा, आय लव्ह यू श्री. आय लव्ह यू श्री. सॉरी जान्हवी तुला वाईट वाटलं असेल तर, पण रिअली श्री आय लव्ह यू. मन मोठं असलं की सारं काही सामावून घेता येतं. आय लव्ह यू श्री आणि जान्हवी. म्हणजे खरंच आहे, मालिकेमध्ये काम करत असताना म्हणजे तुम्ही मालिकेतल्या व्यक्तिरेखा होता, आता त्या मालिकेतल्या व्यक्तिरेखा राहिल्या नाहीत, तर नकळत तुम्ही लोकांच्या घरात गेलेले आहात, त्यांच्या कुटुंबाचे सदस्य झालेले आहात आणि त्यामुळे आता तुमची जबाबदारी जास्त वाढली आहे. 10 वर्ष होम मिनिस्टर हा कार्यक्रम मी करतोय, मला माहिती आहे किती जबाबदारीचं पालन करावं लागतं आणि ते करत असताना या रसिकांचे आशीर्वाद आहेत. काय वाटतंय तुम्हाला त्यांनी तुमच्याबद्दल? म्हणजे कोणी म्हटलं की मुलगा असावा तर तो श्री सारखा, सून असावी तर जान्हवी सारखी. आज तुम्हाला हे सगळं ऐकताना काय वाटतंय? खूप छान वाटतं आणि हे जबाबदारी खूप महत्वाचा शब्द आहे. मी दडपण असं नाही म्हणणार, कारण दडपण म्हटल्यावर त्यात कर्तव्य डोकावतं थोडंसं. जबाबदारी म्हटल्यावर प्रेम वाटतं की आपल्या माणसांसाठी एखादी गोष्ट करावीशी वाटणं म्हणजे जबाबदारी वाटते. आणि खरंच हे पाहिल्यानंतर आपली जबाबदारी वाढली आहे असंही वाटतं, कारण बाहेर एक लोकांनी म्हणजे आपण खूप लहान असतानापासून काही लोकांना पाहत मोठे होत असतो की मला ह्यांच्यासारखं व्हायचंय, त्यांच्यासारखं व्हायचंय, पण आज आपण लोकांसाठी त्या पोझिशनला पोहोचलोय. ही गोष्ट खूप समाधान देणारी आहे. पण ऍट द सेम टाइम असं वाटतं की बाहेरच्या जगातली लोक सांगतात की तू जान्हवी सारखी वाग किंवा काय रे तू श्री सारखा वाग, पण स्वतः आज केतकरांच्या घरात आल्यानंतर म्हणा किंवा आज हा प्रधानांचा जावई झाल्यावर आमच्या आई वडिलांना हे असं म्हणता आलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त समाधान मिळेल किंवा ती जबाबदारी खरंच नीट पार पाडू शकतो असं वाटेल. म्हणजे तुमच्या दोघांची जबाबदारी आता एवढी आहे की आणखी 5 वर्षांनी जर हा माईक घेऊन आपण यांच्या घरात आलो तर यांच्या घरातनं सुद्धा असं म्हटलं गेलं पाहिजे की सून असावी तर ती जान्हवी सारखी, किंवा हिच्या घरी गेलो तर तिच्या बाबांनी म्हणजे शशांकच्या सासऱ्यांनी म्हणायला पाहिजे की जावई असावा तर तो शशांक सारखा. खरं तर प्रत्येक घरासाठीच हा एक नकळत दिलेला निरोप आहे आणि याच निमित्तानं सांगतो की होणारं सुनमी या घरची हा कार्यक्रम बघत असताना कितीतरी आमच्या ताई लवकरच एक छान आपल्यालाही पती मिळावा याच्या शोधात असणार. तेव्हा होणारं सुनमी या घरची त्या या आजच्या गुढीपाडव्याच्या विशेष भागानंतर होम मिनिस्टर मध्ये सुद्धा अशाच ताईंना आपण भेटणार आहोत की ज्या लवकरच अनोळखी किंवा ओळखीच्या घराचा उंबरठा ओलांडून पलीकडच्या घरात जाऊन ते घर सुखी करण्यासाठी ती सज्ज होते. तेव्हा तिच्या मनात नेमकं काय चाललंय जाणून घेणार लवकरच होम मिनिस्टर मध्येही पाहायला विसरू नका. होणार आमची ताई आता सून त्या घरची. तुम्ही आता काही मतं ऐकलीत. तुमच्या सासूबाई म्हणजे ज्या 6 सासूबाई आता इथे आहेत त्यांना तर मी भेटणारच आहे, पण त्याआधी जरा त्या सासूबाई काय म्हणतात. मला वाटतं आधी एक जणींना भेटून त्यांनी सांगितलं होतं, कारण एकदम 6 जणी सांगितलं अशा अंगावरच येतील असं म्हणून ते घाबरलेच होते. पण जोपर्यंत ह्या 5 जणींना कळेल तोपर्यंत मला कळलं नव्हतं असं त्यांना वाटत होतं. पण आम्ही एकत्र असल्यामुळे आम्हाला ते सगळं कळलं होतं. पण मी त्यांना असं दाखवलं की मला काही माहितीच नाहीये. आणि मग तेजूचा मला एकदा फोन आला की सुप्रियाताई तुला एक गोष्ट सांगायची आहे. म्हटलं हो काय ग, म्हणजे कसं सांगू, म्हणजे काय. मला म्हटलं काय झालं एवढं काय लाजते बिसतेस, काय झालं काय. मला सगळं माहित होतं पण मी आपलं उगाच नाटक करत होते. आणि मग नंतर ती म्हणाली की शशांक आणि मी लग्न करायचं. या काय सांगतेस, मला माहितीच नव्हतं. तेजूचं आणखीन शशांकचं काही आहे हे सुरुवातीला तर मला काहीच माहीत नव्हतं, कारण त्यावेळेस असं होत होतं की तेजू तिच्या घरीच असते, म्हणजे इकडे आमच्या घरात ती आली नव्हती. त्यामुळे तिचे
सगळे शूटिंगचे दिवस वेगळे असायचे, आमचे वेगळे असायचे, आम्ही वेगळं शूटिंग करायचो. शशांक बरोबर करायचो शूटिंग, तर कुठेतरी अशी कुणकुण लागली होती. पक्क काहीच माहीत नव्हतं. मला पहिल्यांदा इतरांनी सांगितलं की असं असं रोहिणीताई आहे, आणि शशांक म्हणत होता मी आता रोहिणीताईंना कसं सांगू वगैरे. म्हटलं अरे मला भ्यायचं काही कारण नाही आहे. त्यांनी जरा सेपरेट घेऊन मला सांगितलं की रोहिणीताई असं असं आहे. म्हटलं वा वा, असंच झालं माझं. ओह माय गॉड. मायावती थोडंसं उलट म्हणूया, कारण जसं आता रोहिणीताईंनी सांगितलं की त्याचं हे घर होतं गोखले हाऊस, तिचं वेगळं घर होतं म्हणजे मालिकेमधलं, आणि त्याच्यामुळे तसे त्यांचे एकत्र ह्या सगळ्या कुटुंबाबरोबर असे सीन्स नव्हतेच. त्यांचे बाहेर बसस्टॉपवरचे सीन व्हायचे, त्याच्यानंतर त्यांच्या भेटीगाठी ते बसस्टॉपवर भेटतात अशी काही दृश्य चित्रित व्हायची. पण त्याला खरंच सांगायचं झालं तर ना, एकतर आम्ही ठाण्याला आउटडोअरला शूटिंग करत असल्यामुळे ते वेळेत शूटिंग संपायची इतकी घाई असायची की ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला किंवा असं काही असू शकेल ह्या गोष्टीकडे आमचं कधीच लक्ष गेलं नाही. उलट गमतीचा तो प्रसंग असा आहे, आम्ही एक त्यांचं रोमॅन्टिक सॉन्ग शूट करत होतो जे खूप आवडलं लोकांना, ज्याच्यामध्ये त्यांची केमिस्ट्री लोकांना दिसली. तर एक दोन वेळा तर मला असं शशांकला सांगावं लागलं की अरे बाबा शशांक, तू प्रेम करतो जीवापाड हिच्यावरती, तुमचं एक हे लव्ह सॉन्ग आहे, ते डोळ्यात दिसू दे, ते तुमच्या जेस्चर्स मधनं दिसू दे, सो तू असं बुजून जाऊ नकोस, बी कम्फर्टेबल. तेजश्रीला विचारलं तेजश्री काही प्रॉब्लेम नाही ना, म्हणजे ती म्हणजे नाही नाही मंदारदा काहीच प्रॉब्लेम नाही, आपण अगदी छान. तिनेही शशांकला सांगितलं, मग शशांकही नंतर हळूहळू त्याच्यातनं खुलत गेला. असं कळलं की हो त्या वेळेपासून त्यांचं होतं, म्हणजे एकमेकांकडे प्रेमाची कबुली म्हणा किंवा आपण एकमेकांना आवडतोय हे कळणं हे तेव्हापासून होतं. आणि मला अजूनही तो दिवस आठवतोय, पाडव्याचा दिवस होता दिवाळीच्या, आणि मी सीन वाचत बसलो होतो. त्यावेळेला नेमकं शशांक, तेजश्री, सुहिताताई आणि मला वाटतं स्मिता असे सगळे मायाजवळ आले. तर मी आधी घाबरलो, म्हटलं आता काय बॉम्ब टाकतात मायावर. तर शशांक असा पटकन माझ्याजवळ बसला आणि मला म्हणाला मंदारदा तुला एक न्यूज सांगायची आहे. म्हटलं कसली न्यूज? आता काही नको बाबा, थांब जरा अजून. तर मला म्हणाला अरे तसं नाही रे, मी आणि तेजू लग्न करतोय. मी 2 मिनिटं ब्लँकच होतो. म्हणजे ऑल ऑफ अ सडन एक सीन वाचत असताना ही अशी न्यूज आल्यानंतर मी आधी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. म्हटलं तुम्ही माझी खेचत नाही आहात ना? तुला अरे असं काय बघतोस म्हणताना, खरंच मी आणि तेजू लग्न करतोय. तर त्याच्यानंतर मला इतका आनंद झाला, म्हटलं यार क्या बात यार, ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हटलं अच्छा अच्छा, म्हणजे ती केमिस्ट्री तुमची तेव्हापासून जुळून आली का? ऑल द बेस्ट. म्हटलं व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि मी त्यांना गमतीत असं म्हटलं, हे बाबा तुम्ही लग्न करा, पण सिरियल आपल्याला खूप करायची अजून पुढे, एवढं लक्षात ठेवा. ह्याच्यावर सगळे मनमोकळेपणाने हसले आणि मी त्यांना अत्यंत मनापासून कॉंग्रॅच्युलेट केलं. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. कळलं? दिवाळी म्हणाला ना मंदार दादा, साधारण दिवाळीचा पाडवा. मंदार दादाला आमच्यापेक्षा जास्त ओळखता तुम्ही, त्यामुळे त्याच्या नजरेतनं चुकणं तर काय योगा आहे बघा. दिवाळीच्या पाडव्याला यांनी मंदारला सांगितलं आणि आज गुढीपाडवा आहे की ज्या वेळेला होणार सुनमी याच घरची बनणारी ही होणार सुनमी या घरची झालेली आहे. बरं, हे दोघे उत्तम गातात अशी एक इन्फॉर्मेशन आलेली आहे. तर मी एक आधी अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही गायचं कुठल्याही भाषेतलं गाणं, आणि मग त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गायचं. हा, आणि अक्षर आहे होणार सुनमी या घरची. च वगैरे जरा जास्तच होईल ना. हो हो, होणार मधला हो. हमें तुमसे प्यार कितना, वाह वाह, ये हम नहीं जानते, अरे वाह, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. या गाण्यातच त्यांची सगळी लव्ह स्टोरी लिहिलेली. गाण्यातले शब्द काय होते आत्ताचे? परत ओळखू लागलो, ओळखू लागलो, नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो मी तुला. हो ना, म्हणूनच आता ओळखू लागलो की नाही. त्यामुळे आता खूप गप्पा झाल्या असतील महिन्याभरात. हो, तर त्याबद्दलचे प्रश्न. आणि
आधी तेजश्रीला मी प्रश्न विचारणार, ते अर्थात शशांक बद्दलचे असणार. पहिला प्रश्न, आईच्या हातचा कोणता पदार्थ म्हणजे शशांकला फार आवडतो? गुलाबजाम. अरे वा, अभिनंदन. काय बरोबर आहे का? बरोबर आहे. नाही, कारण आम्ही इथे लिहिलंय, नाहीतर कुठल्याही पदार्थाला हो म्हणाल तुम्ही. मेथीची भाजी हो असं नाही. मेलबर्न महाराष्ट्र संमेलनात शशांकने बसवलेलं नाटक, त्या नाटकाचं नाव? इंटरेस्टिंग. नाही माहिती. सांगितलंच नाही, वेळ नाही मिळाला. सांगितलं मी. नाही त्याच्या मागची स्टोरी. एक मिनिट, एक सांगितलंय की नाही सांगितलं? सांगितलंय नाही. कन्फर्म नाही. कन्फर्म. मला या गोष्टी त्याने तिथे नाटक केलं होतं माहितीये, पण नाटकाचं नाव नाही सांगितलं. राहिलं असेल, पण नाटकही सांगितलं असेल का त्याचं? मला वाटतं शशांक लगेच. खरंच नावाला नावापेक्षा तिला गोष्ट सांगितली सगळी. पण नाव नाही सांगितलं असं कसं होईल? हो, खरं सांगितलं असेल, मला माहित नाही. आता नसेल मला. आता नाटक सांगितल्यावर नाटकाचं नाव सांगणार मी काहीच सांगितलं नसेल. नाही, एकच महिना झालाय लग्नाला, आणि त्यात लग्न झाल्या दिवसापासून आम्ही शूटिंग असंही नाही म्हटलं की बा तिकडच्या 2 मैत्रिणींची नावं तर मी समजू शकतो मला नाही सांगितलं, ती माझ्याकडे आहेत. कधी पुढचा प्रश्न तोच असेल. पण आता नाटकाचं नाव काय होतं? त्या 2 शूर. बरं, हे नाटक लिहिलं होतं कोणी? मूळ कथा जी आहे ती अँटॉन चेकॉवची आहे. मग ती आम्हाला कशी माहिती असणार? बरं, पुढे. तर त्या नाटकाची खासियत अशी की त्या पाऊण तासात त्या स्टेजवरती काहीच हालचाल होत नाही. एक बैलगाडी आहे आणि त्या बैलगाडीवर ते दोघं बसलेले आहेत आणि त्यांचा प्रवास चाललाय. एक बैलगाडी चालवणारा आणि एक त्याचा प्रवासी. आणि रात्र आहे, त्यामुळे खरं तर दोघांनाही टेन्शन आलंय की हा काहीतरी मला करेल आणि ह्याला वाटतंय तो काहीतरी, असं दोघांच्या मनात टेन्शन आहे. आणि त्यामुळे ते टेन्शन जाणवू द्यायचं नाही म्हणून जे खोटं एक त्यांनी सोंग घेतलेलं आहे की आम्ही शूर आहोत दोघंही. तर अशी त्या नाटकाची ऑनलाईन 2 शूर. सांगितलं होतं हे सांगितलं होतं, पण नाही, नावाबद्दल नव्हतं बोलणं झालं. मला उतरला असाल गाडीतून. हे शक्यता आहे. 2 दरवाजे उघडले असतील. असं असू शकेल. 2 शूर उतरले. बरं, पुढचा प्रश्न, शशांकची आवडती अभिनेत्री कोण? बरं, यामध्ये होणार सुनमी या घरची मधल्या एकाही नायिकेचं नाव घ्यायचं नाही, बाद आहेत. म्हणजे त्या उत्तम अभिनेत्री आहेत, पण या खेळामध्ये ती नावं आम्ही बाजूला ठेवलेली आहेत. परिणीती बघू, मोठ्याने सांगायचं. काय चौहान चोप्रा, मला आडनाव नाही आठवत तिचं. बरं, मी तिची एखादी फिल्म सांगू का? मग नाही, हे काय तुमच्या आपापसात चाललंय? असंच सेटवर चालायचं आणि ह्यांना वाटायचं लोकांना काही कळत नाहीये. कुंकणा सेन शर्मा. ओके. कधी सांगितलं नव्हतं हे, पण नाही सांगितलं असेल. पुढचा प्रश्न, ते प्रत्येक प्रश्नाचा मी हसणं फार टेन्शन देणार आहे. नाही, फार इंटरेस्टिंग प्रश्न काढलेत ना, म्हणून मी वाचतोय. पहिलं मी कुठे काय बघितलंय, मी डायरेक्टच. कोणती गोष्ट ही तुला खूप घाबरवते पण शशांकला शाबासकी मिळवून देते? स्विमिंग. का असं? शशांक नॅशनल स्विमर आहे. हो, आणि याचा काही किस्सा वगैरे नाही ना? सिडनीमध्ये खूप मोठा ऑलिम्पिक लेवलचा एक स्विमिंग पूल आहे, जिकडे मी 80 लोकांमध्ये एकमेव भारतीय होतो. आणि त्या सगळ्यांना इतकं आश्चर्य वाटायचं की भारतात क्रिकेट व्यतिरिक्त दुसरा एखादा खेळ खेळला जातो आणि त्यातही स्विमिंग फॉलो केलं जातं. आणि त्यांच्याकडचा हा नॅशनल स्विमर आहे जो आपल्यालाही हरवतो. म्हणजे इतक्या छान आठवणी आहेत मला स्विमिंग बाबतीतल्या. त्यामुळे हो, निश्चित स्विमिंगच्या बाबतीत म्हणाल तर शाबासकी मिळतेच. आणि हिला पाण्याची भीती आहे, त्यामुळे निश्चित त्याची भीती आहे. म्हणून सगळे म्हणायचे की हा प्रेमात बुडाला. पुढचा प्रश्न, शशांकचा आवडता छंद कोणता? शशांक कविता छान करतो, पण हा त्याचा आवडता छंद म्हणून उत्तर असेल का माहित नाही, पण हो, कविता करणं. उत्तर बरोबर आहे, पण ते एखादी कविता ऐकवेल जास्त आवडेल. 2 किंवा 4 ओळी, जास्त नको. मला खरंच पाठ नाही, मला एकदा वाचायला लागते. दुसऱ्यांच्या कविता नाही, माझ्याच कविता. पण मला एकदा मी 1-2 ओळी ना. मन मनाचं काही कळले. वा वा. मन मनाचं काही कळले आणि हलके तुझ्याकडे वळले. जमलंय. आधी होते फक्त शब्द तुझे, आता तेजश्री सारे तुझेच झाले. अरे वा. हे कधी जमलं? हे आत्ताच ताजं? हो, हे आत्ता ताजं आहे. काय सांगता? हो. अरे बरं, तिने दिलेल्या उत्तरांपैकी 1, 2,
3 उत्तरं बरोबर आली 5 पैकी. आता काय होतंय बघूया. तेजश्रीला आयुष्यात एकदा तरी कुणाला भेटण्याची खूप इच्छा आहे. ब्रेकली. बहुत नाइंसाफी है. मी रोज बोलते. बरं ह्याला काय भेटायचंय म्हणजे? माझं पहिलं प्रेम येते. हो. आणि ते शशांकने मला भेटवावं अशी माझी इच्छा आहे. एकदा ऑस्ट्रेलियाला घेऊन चल, एकदा ऑस्ट्रेलियाला घेऊन चल रे परत, मला त्याला भेटायचंय. हो, कारण तो त्याला भेटलाय आणि त्याचाच म्हणजे स्विमिंगचं जो ते म्हणाला तर तो तिथे यायचा पोहायला, त्यामुळे तो म्हणाला की मला शक्य आहे ते, त्यामुळे मी जवळजवळ रोज त्याला सांगते की मला एकदा भेटायचंय. पुढचा प्रश्न. तेजश्रीच्या मनाच्या अगदी जवळचं गाव कोणतं? डहाणू. चुकलं. वणी. सप्तशृंगीला दर्शनाला जायचंय, राहिलेल्या गोष्टी आठवतोय, बाकी काही नाही. आता एक झालं ऑप्शन गेला, अजून एक घ्या दत्ताचं. का झालं जमलं? डहाणू कुणाला रिलेट करत? तिथे दत्ताचं देऊळ आहे. मी अजून एक क्लू देतो, चला. तुला माहिती जे महाराष्ट्रात आहे. बरं मी क्लू देऊ? नाही, शाळेतले मित्रमैत्रिणी. तरी नाही हा सांगू शकत. अरे हा कोकणातलं आहे. आता जवळ जवळ घरात येऊन बसवायचं बाकी राहिली. आता हे घेऊन जाईल मला तिकडे, हे ठिकाण एवढंच राहायचं आता. चौल. तिच्या मैत्रिणीचं तिथे घर आहे तिकडे. ते सांगितलं पण मला नाही आठवलं. ठीक आहे ना, बघा एवढं काही बिघडत नाही. तेजश्रीचा आवडता अभिनेता कोण? रणबीर कपूर. आणि चुकलंय. बच्चन. चुकलं. अजून एक आहे. आमिर खान असेल. चुकलं. मग शशांकी संपायला आली तरी चालेल, घेत राहा. मग हे नाव जर आलं ना दुसरं. अरे आता आपण चुकलं. बरोबर आहे ते. बरोबर आहे. हो. आणि रणबीर कपूर. मग मी सांगितलं होतं. मग दोन्ही ना पाहिजे, तिथे 2 लिहिली आहे. तेजश्रीचं आवडतं गाणं कुठलं? आतापर्यंत 2च उत्तरं तुझी बरोबर आली आहेत, लक्षात ठेव. हरलो. त्यामुळे हे गाणं जर बरोबर गायलास तर 3. बाबा तुझ्यासाठी म्हणायचं. मला शब्द नाही आठवत. नाही नाही, गप्पा आता सांगू नको. ते गाणं ना. आता गाणं ओळखलंय पण मला त्याचं नाही, गाण्याचे शब्द पाहिजे. असं कसं करेक्ट ओळखलंय पण. अरे मग तू उद्या सांगाल की हे गाणं हिंदी इंडस्ट्रीतलं आहे म्हणून. मला नाही शब्द आठवतात. त्याच्यात अशी छोटी छोटी मुलं आहेत, 4-5 नाही जास्त. त्यांचे बाबा असतात का ते कोण असतात, त्यांना झोपण्याचा प्रयत्न करतात. म्हणा झोपवायचं गाणं म्हणा ना, हिंदी ट्रान्सलेट करून. नाही हरलो, मला खरंच शब्द माहित नाही. त्या गाण्यात राम आहे. हो ना, हो की नाही हेच माहित नाही. तोपर्यंत काही डोळ्यात लागलेला असायचं. नाही तू करेक्ट आहेस, तुला मिसगाईड करतात. त्या गाण्यात राम आहे. नाही मला इथे थोडंसं ऐकवलंय, त्याच्यात तरी काही मला. चला ऐकवा. मैं गाऊ तुम सो जाओ. मग त्याची सुरुवात काय? राम कहे सा हो जाए. चला, म्हणजे हे उत्तर चुकलेलं आहे. थांबा, सांगितलं नाही ना, उत्तर दिलं नाही ना. पण तो पुढचा प्रश्न. तेजश्रीला कोणत्या देशात जाण्याची खूप क्रेज आहे? ऑस्ट्रेलिया. हो बरोबर झालं ना. त्यामुळे कुठेही बाबा मापात डाव उजवं नको, बरोबर झालेलं आहे. थोडक्यात काय प्रेम आहे दोघांचं घट्ट. दोघांनी 3 उत्तरं बरोबर दिली, म्हणजे याला म्हणतात प्रेम, हो की नाही? बरं, एकमेकांवर किती घट्ट प्रेम आहे, म्हणजे किती म्हणतो ना आपण, काय म्हणतात त्या प्रेमाला? काय प्रेमाला काय काय शब्द आहे? एकरूप एकजीव झालेली. हे कशावरून ओळखायचं सांगा. सांगा कशावरून जवळ बसलोय का? पण आम्ही 2 शॉट साठी जवळ बसलो कदाचित. नाही, हात बघू, हातावर तुळशीचं पान आहे, इकडे जन्मखोड आहे की नाही? नाहीये तुमच्या? नाही. प्रेम आहे.
आणि आता सगळ्यांशी मी गप्पा मारतो आहे. बाबा कुठे आहेत? बाबांना भेटायचं. बाबा या या बसा. नमस्कार. आणि बहीण दीक्षा ये. आता सगळं कुटुंब आहे इथे. आत्ता डोंबिवलीहून पुण्यात आलेली आहे. अशा वेळेला कोणाला मिस करतेस? आई बाबा डेफिनेटली खूप मिस करतेस ना. आता काय म्हणतात बघूया ना आई बाबा. होणारच मी ह्या घरची या मालिकेतली जान्हवी म्हणजे माझी लाडकी लेक तेजस्वी प्रधान. ही जन्मल्यानंतर बाळ असताना फार रडकी होती. असं वाटायचं बापरे ही कशी मोठी होणार आणि काय घडणार हिच्या आयुष्यात. पण एक साधारण वर्ष दीड वर्षाची झाल्यानंतर तिच्यातलं खेळकरपणा आणि एक मिश्किलपणा तिच्या अंगात होता. साधं फोटो घरातल्या घरात घेताना ती काहीतरी मिश्किल एक्सप्रेशन द्यायची. गाणी किंवा असं ह्याच्यात खूप भाग घेणं, सोसायटीचे गणपती किंवा कुठलाही उत्सव असेल तर काहीतरी नाच बसवणं, नाटकं बसवणं, गाणी म्हणणं ह्याच्यात खूप पुढे असायची. काहीतरी ती बाहेर तिचं समाजकार्य म्हणून ती महानिकेतन नावाच्या ठाण्यातल्या अनाथाश्रमात जायची. मग तिथल्या मुलींसाठी नाटक बसव, तिथल्या मुलींसाठी काहीतरी कार्यक्रम कर रविवारी, असं एक समाजकार्य ह्या दृष्टिकोनातनं नाही पण तिची आवड म्हणून ती करत होती. मी माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये एक सीमा प्रधान हे व्यक्तिमत्व होतं. पण आत्ता बाहेर गेले तर तेजस्वी प्रधानपेक्षाही जान्हवीची आई, जान्हवीचे बाबा हा लोकांचा रिस्पॉन्स इतका मोठा आहे ना की त्यावेळी एक समाधान मिळतं की वा छान आपण हिचे आई बाबा आहोत. कुठेही आम्ही गेलो ना तरी समोरचा माणूस तिसऱ्या माणसाला ओळख करून देताना हे जान्हवीचे वडील ओळख, ही जान्हवीची आई, हे एक प्रकारचा त्यावेळेस का कोणाचा अभिमान वाटतो. तेजस्वीने या क्षेत्रामध्ये चांगलंच यश कमवलंय. म्हणजे असं मला कुठेही खंत नाही की माझ्या दोन मुली आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. बेसिकली जान्हवीचा रोल जो ती काही करते ना त्याच्यातला एक 50% तिच्याकडे आहेच. शशांकच्या आईबाबांना मी इतकंच सांगेन की शशांक दीक्षाला जसं तुम्ही वागवता तसंच तुम्ही तेजूशीही वागा. तसंच तिच्या चुका झाल्या तर तिला ओरडा, समजवा, तिची चूक दाखवून द्या आणि तेवढीच माया करा. म्हणजे माझी लेकही तुमच्याशी आई बाबा म्हणून हक्काने वागू शकेल. तेजश्री लहानपणापासून माझं बोट धरून आता लहानाची मोठी झाली तसं आता तिने तुझा हात धरलेला आहे. तेव्हा ती जशी मोठी होत 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 तिला तिचा सांभाळ करत आम्ही तिला मोठी केली. तसंच तू पण तिला व्यवस्थित साथ दे. शशांक, तेजू, आजच्या दिवशी तुम्हाला एवढंच सांगावं असं वाटतंय की एकमेकांना समजून घेत सहजीवन चालू ठेवा आणि खूप खूप वर्षापर्यंत ते तुमचं सहजीवन खूप सुखात आनंदात चालू राहू दे आणि खूप शुभाशीर्वाद तुम्हाला दोघांना. ते ज्ञान जे आहे हे ऍक्टिंगचं ज्ञान हे तुझं उपजत आहे आणि त्याचा तू पुरेपूर हे घेतलेलाच उपयोग केलेला आहेस तुझ्या क्षेत्रामध्ये. अशीच तू मोठी भरारी घे की जिथून आम्हाला स्वर्ग ठेंगणा होईल एवढी मोठी भरारी तू घे. होय रमेश, मैं सुरेश, पहचाना ना? बाकीचे आता कन्फ्यूज होतील पण तेजा आणि मी एकमेकांना रमेश सुरेश या नावाने हाका मारतो. तेजू, तू पहिली दुसरी पासून आपण जशा होतो तशीच आताही आहेस. आपल्यामध्ये कुठेही तो एक सेलिब्रिटी असल्याचा किंवा एक वेगळं व्यक्तिमत्व वेगळ्या पोझिशनला पोहोचल्यामुळे येणारा दुरावा हा कुठेही नाहीये. तू म्हणजे एक कलाकार म्हणून किंवा आर्टिस्ट म्हणून खूप बदललीस पण आपलं जे काय होतं ग्रुपमध्ये आणि आपलं ते सगळं कधीच बदललं नाही. आमच्या शाळेत मासिकात काम, मासिकाची संपादिका तेजश्री प्रधानच राहिलीस. आमच्यासाठी तेजश्री बाहेरच्यांसाठी ती तेजश्री प्रधान जान्हवी असे पण आमच्यासाठी तीच तेजा म्हणून आहे. तुझं आणि शशांकचं ठरलं तेव्हा म्हणजे एक सुखद धक्का वगैरे होता आमच्यासाठी. जसे स्क्रीनवर आहात तसेच तुमच्या लाईफमध्ये राहा आणि आमच्याशी पण तसेच राहा. स्पेशली शशांक. शशांक आणि तेजूला सगळेजण श्री जान्हवी करतात. तसंच तुम्ही जसं श्री आणि जान्हवी एकमेकांमध्ये जेल झालेत तसे तेजश्री आणि शशांक यांनी एकमेकांमध्ये जेल व्हावं आणि असाच त्यांचा प्रवास खूप सुखाचा होऊ दे.
आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी ऑल द बेस्ट. आणि आम्ही कधीही काही झालं तरी आम्ही सगळे आहोतच तुझ्याबरोबर. आणि शशांक नक्कीच तिची काळजी घे आणि तू पण त्याची नक्कीच काळजी घे. छान राहा एकमेकांबरोबर अँड कीप स्माइलिंग. तेजू जरा थोडासा थोडीशी जी पटकन चिडतेस तो थोडा चिडचिडेपणा थोडा कमी कर, समजून घे शशांकला. आणि शशांक तूही. आणि शशांकला सांगेन की आता तुम्ही दोघं तर म्हणजे एकदम तुम्ही एकमेकांना फार चांगले ओळखतात. आता आमच्या ग्रुपशी पण अजून ओळख वाढवा आणि एकमेकांसोबत तर तुम्ही खूपच वेळ घालवताय. आता आमच्या ग्रुप बरोबर थोडा वेळ घालवायला वेळ काढा एक्स्ट्रा. शशांक, तेजश्री जरा ना अशी गोडी टाईपची, म्हणजे जर तू म्हणजे प्रॉपर एक गर्लफ्रेंड ट्रीटमेंट दे तिला. म्हणजे आता वाईफ झाली आहे तरी पण एक गर्लफ्रेंड ट्रीटमेंट आहे. म्हणजे चुकून माकून तिचा बर्थडे असेल त्यावेळी गुलाबाची फुलं आणून दे, तिला ते आवडेल. कारण तू थोडा प्रॅक्टिकल असं मी बघितलंस, पण जरा ती अशी गर्लफ्रेंडची ट्रीटमेंट तिला देऊन बघ, तिला खूप आवडेल. कारण आम्ही असं डिस्कस करताना ती खूप बोलायची, यार ओंकार असं मला वाटतं की आपण म्हणजे आपलं हस्बंड असेल ना त्याने काहीतरी स्पेशल करावं, मी काय म्हणजे काय माझ्या लाईफमध्ये अचीव केलं, माझा बर्थडे असेल तर सरप्राईज आहे, तर तसं काहीतरी कर. ती शी विल शुअरली लाईक दॅट. वा 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 वा. बघ तुला पटकन गप्पांच्या ओघामध्ये डोंबिवलीला नेऊन आणलं गेलं. आई बाबा नव्हते म्हणून तुझं ते मगासपासून मनात असणं स्वाभाविक आहे की अरे इथे आले आज नेमके बघणं इतकं सगळं होतं आणि आई बाबा नाही. पण आता आई बाबांना बघितल्यानंतर सगळ्या आठवणींचा अल्बम तुझ्या डोळ्यातून चालला गेला, हो की नाही? येस. आमच्याही डोळ्यात सगळ्यांचे आनंद अश्रू आले. तुमच्यातलं ते असं घट्ट नातं म्हणजे फक्त म्हणायला तुम्ही अंतराने लांब होता पण मनाने इतके घट्ट आहात, जवळ आहात. आणि म्हणूनच हे सगळं असं छान कुटुंब आहे. ते कुटुंब असंच हसत राहो, आनंदी राहो. तुला अंदाज आला होता हा? नाही, पण असं वाटत होतं की व्हावं काहीतरी. असं वाटत होतं काहीतरी व्हावं. पण तुझ्या मैत्रिणी वगैरे तुला काही सांगत नव्हतं? बापरे खूप. एकतर मी शाळेत असल्यापासून माझ्या सगळ्या फ्रेंड्स वर क्रेझी फॉर हिम. माझ्याकडे येऊन सांगायचे की अगं कसला हॉट आहे ग तुझा भाऊ. पर ठीक आहे चाललंय की माझी बहिणी पण जरा हॉट आणि अशी चांगली असावी. सो अरे वा. बरं तुला ह्या अशा रिॲक्शन जेव्हा येतात तर तुला काही वाटत नाही, राग येत नाही? नाही की आपल्या नवऱ्यावरती किती जणी प्रेम करतात? आपला नवरा इतक्या जणांनी प्रेम करावं असं आहे. किती छान. वा वा. पण खरंच तसं आहे, हो की नाही? खरंच आहे. आणि ही आहे तशी, म्हणजे आमच्याबद्दल लोक बाहेर कौतुक करतील काही बोलतील पण फायनली आम्ही एकमेकांचेच आहोत. त्यामुळे वी हॅव मेड द राईट डिसिजन. वा वा छान. मला तर एखादा चित्रपट बघतोय असं वाटतं. कारण आता एकाबद्दल बोलल्यावर लगेच दुसऱ्याने लगेच नाही. मंदारदादांनी एक थेरी सांगून ठेवली की लग्नाआधी एक बॅचलर पार्टी जो प्रकार असतो तो झाला आमच्याकडे सुद्धा. तेव्हा खूप सारे कानमंत्र त्यांनी देऊन ठेवले होते. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की लग्नानंतरचे काही महिने पहिले हे असं होतच, हे होणार, आणि 3 वर्षानंतर काय घडणार हेही त्यांनी सगळं एनॅक्ट करून सांगितलं होतं. नाही ते तर कसं सांगितलं होतं माहितीये, परवा आम्ही आमच्या सिरियलचाच एक सीन शूट करत होतो आणि तो ना गालातल्या गालात हजर होता. तेव्हा आमचं असं की काय चुकतोय का आपण, काय कळत नव्हतं. कारण असतं ना मगाशी म्हटलं तसं की डिरेक्टरची रिॲक्शन महत्वाची. कट म्हणता क्षणी की काय त्याचं म्हणणं आहे, तर काय चाललंय. मग सीन झाला आला कोणाला तुला सांगू शशांक 3 वर्षांनी काय होईल. 3 वर्षांचा हाच सीन कसा होईल. सीन मध्ये असं वाक्य होतं की मी जान्हवीला म्हणतो की जान्हवी मला एक कागद पेन दे ग. तर मी त्याच्यावर रिॲक्ट होते त्यावेळी. हा नाही मी माझी तंद्री लागली आणि तो जान्हवी आणि मी सॉरी काय रे. तर तो मंदारदादा म्हणाला हा 3 वर्षांनी कसा असेल बघा. बोल रे बोल. जान्हवी कागद पेन दे ना. 1 मिनिट तू एवढा माइल्ड नव्हता. अगं हे पहिल्यांदा मग दुसऱ्यांदा मग तिसऱ्यांदा नवऱ्याचे स्टेजेस बदलतात की नाही. रेडी. हा जान्हवी हे अगं कागद पेन दे ना मला. तुला ऐकू नाही येते का कागद पेन? मी देतो. एक मिनिट बाबा मला तुम्हाला विचारायचंय की 3-4 वर्षांनी असंच होतं का? एक्सपिरियन्स 28-29 वर्षांनी काय होतंय आम्ही सांगू शकतो.
बाबा मला तुम्हाला विचारायचंय की हे सगळ्यांबद्दल मी मगाशी विचारलं, तसंच तुम्हालाही हे जाणवलं असेल किंवा तुमच्या नजरेत आलं असेल किंवा तुम्हाला कोणीतरी विचारलं असेल, तुमच्या बाबतीत काय झालं होतं? यांच्या बाबतीत तुम्ही तुमच्या बाबतीत गेलात का? अरे देवा, काय मनाने तरुण नाही नाही, ही ताकद होम मिनिस्टरची आहे. बरं एक मिनिट, विषय आलाच आहे म्हणून विचारतो, तुमचं कसं झालं? नाही अगदी व्यवस्थित पत्रिका दाखवण्यापासून सगळे कार्यक्रम होऊन कांदे पोहे वगैरे अगदी टिपिकल, व्हेरी टिपिकल. यांच्या बाबतचा अंदाज आला होता तुम्हाला? मी अंदाज आला होता असं आधी नाही म्हणणार, फक्त इच्छा मात्र नक्की होती माझी. तुमची इच्छा होती? येस, की यांचं जमलं तर मजा येईल. अरे वा, ऑफकोर्स त्यांचं जमाव की नाही आपल्याला काहीच नव्हतं, पण जेव्हा त्यांनी सांगितलं आम्हाला दोघांनी की येस आमचं आहे आणि आम्ही आता विचार करतोय, तेव्हा मला प्रचंड आनंद झाला. म्हणजे म्हटलं ठीक आहे, माझ्या मनातलं जे होतं तसंच झालं. बेस्ट मुवमेंट होता पण तो, कारण मला आठवतंय आई बाबांना अगदी म्हणजे रडू दोघांनाही रडू आलं होतं. दोघांच्या डोळ्यात पाणी आलं की म्हणलं जे आमच्या डोक्यात असं स्ट्रॉंगली वाटत होतं की आपल्याला म्हणजे ती यावी आपल्या घरी. पण त्यानंतर बाबांनी मला इतकी छान कमेंट सांगितली की हे सगळं मी ऐकलं, रडणं झालं, खूप छान आहे छान आहे, खूप आनंदाश्रू वगैरे सगळं झालं. आणि त्यानंतर शशांक आज घर तेजोमय नाहीये, आज घर तेजोमय आहे असं बाबांनी मला पटकन सांगितलं. वा. बरं मला तुला विचारायचंय की तुला आता समज मी बोलतं केलं तर तू काय करशील? किंवा आता इतक्या सगळ्या छान आनंदाच्या क्षणी तुला काय सांगावं असं वाटेल? काही गोष्टी कन्फ्युज करेन, सरप्राईज असेल कदाचित तिच्यासाठी. कन्फ्युज म्हणजे काही अशा फार भयंकर विषय गोष्टी नाही आहेत, पण तिला सरप्राईजेस द्यायला फार आवडतात आणि तिनं ते तसंच जपावं. कारण माझ्यात तो कदाचित थोडासा एलिमेंट कमी आहे, म्हणजे मी प्रॅक्टिकली वागणारा माणूस आहे आणि माझ्या या गोष्टी बदलणं ही आता तिची जबाबदारी आहे आणि ती ते करते. पण तिने जी तेजश्री आहे, जिला मी पहिल्यांदा ओळखलं, तिने ती तशीच जपावी. खूप छान नाती जपते ती, किंवा जी नाती दुरावलेली आहेत ती जवळ आणण्याचं खूप चांगलं स्किल तिच्याकडे आहे, ते तसंच तिने ठेवावं. आजवर मी कधी तिला हे सांगितलेलं नव्हतं. माझ्या अनेक नातलगांकडनं माझ्याविषयीची पत्र लिहून घेतली होती, जी जपून ठेवली आहेत, जी खूप खूप छान आठवण आहे ती. वा, हो. काय होतं ते? नाही, त्याच्या मागे थॉट इतका सोपा साधा होता. म्हणजे एकतर बेसिकली माझी एक सवय आहे की बर्थडेज असतात ना जवळच्या लोकांचे, आता जवळचे म्हणजे आई बाबांचे, तर तेव्हा मी स्वतः काहीतरी लिहिते त्यांच्यासाठी आणि त्यांना देते. कारण मला असं वाटतं आपल्या रोजच्या थकाथकीच्या आयुष्यात आपण ना खूप बाहेरच्या लोकांसाठी खूप असतो, खरं सांगावं तर, आणि त्यांना सांभाळावंच लागतं. असं म्हटल्यावर कुठेतरी घरातल्यांनी घ्या ना समजून, आता बाहेरच्यांना सांभाळतोय असं म्हणताना आपण कुठेतरी घरातल्यांचे व्हायचे राहून जातो, असं एक माझं स्पष्ट मत आहे. गृहीत धरतो आपण आणि खूप गृहीत धरलं जातं. मग मी कदाचित आईंच्या बाबतीतही असं होत असेल की बाबांना बाहेरची टेन्शन्स बघून आल्यानंतर घरी आल्यावर कदाचित, किंवा सततचे काही आपले ऑफिसचे म्हणा कामाचे फोन चालू असतात, त्यात आई दिवसभर घरात राबतायत, किंवा आज ते नसताना त्यांच्या अपरोक्ष आजी असतात, किंवा अख्खं घर सांभाळायची जबाबदारी घेणं. पण बाबांच्या मनातही असतं ते खूप की हे सगळं करते ह्याची जाणीव आहे, पण ती बरेच जण बोलायचं राहून जातं. तर मला असं एक वाटलं की आपण घरातून लांब राहतो आणि एक हे खूप गोड सरप्राईज असेल की आपले आई बाबा आपल्याला वेगळ्या पद्धतीने, म्हणजे बरेचदा आपण त्यांच्याबद्दल एक अंदाज बांधतो की नाही हा असा रिॲक्ट करेल का, किंवा यांना आवडेल नाही आवडेल का, पण ऍक्च्युअली ते खूप वेगळे असू शकतात. त्यासाठी मग मी एक सरप्राईज शशांकने तेजश्रीसाठी दिलेलं आहे, बघूया. नवे क्षितिज तू आज शोधावे, नवे क्षितिज तू आज शोधावे, भिडण्या त्या तू उंच उडावे. नवे स्वर्ग विश्व अनोखे, नवे स्वर्ग विश्व अनोखे, त्या जाऊन तू आज बिलगावे. नाही कळले कधी नव्या सकाळी सूर्य उगवला,
नव्या सकाळी सूर्य उगवला, आला घेऊन काळ नवा. सरले दिवस सरल्या रात्री, दिवस आजचा पुन्हा नवा. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी. आनंद उत्साह भरून वाहे, आनंद उत्साह भरून वाहे, सरले दुःख पुन्हा न यावे. नव आशांचे उधळीत रंग, गगनालाही कवेत घ्यावे. तू मला मी तुला, गुणगुणू लागलो, अवघडू लागलो, सावरू लागलो. आनंदाचा झरा होऊनी, आनंदाचा झरा होऊनी, तू असेच खळखळ वाहत राहावे. इंद्ररंगी सदाफुलीचे असेच नेहमी जतन करावे. इंद्ररंगी सदाफुलीचे असेच नेहमी जतन करावे. तू कळी कोवळी साजिरी गोजिरी, चिंबवल्या सरी घेत अंगाबरी. तू मला मी तुला, गुळगुळू लागलो, आंघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी. बुराईक, हे सगळं त्याने दिलेलं सरप्राईज गिफ्ट आहे तुझ्यासाठी. आजोबा नमस्कार. काय बोलायचं होतं तुम्हाला? शशांकच्या आईच्या मनामध्ये आता काय भावना असतील त्या मी सांगतो तुम्हाला. हो सुपुत्र ऐसा भूषण वंशासी आणि राष्ट्रासी, ऐसे कार्य करी तू जन्म करी धन्य पितृमातेसी. नंतर शशांक आणि तेजस्विनी आपल्या कर्तृत्वावर पुष्कळ वैभव मिळवतील, मोठे होतील. पण आई मात्र तिच्यासाठी काय लागणार? वैभव त्यांनी मिळवतीलच, पण आई मात्र काय लागणार विशेष आहे. सद्बुद्धी द्यावी शे सकलांचे हे आशीर्वचन तुझं, आरोग्य दीर्घ आयु देवो गणराज पुरवी मध चोज, असं आई म्हणणार. आता म्हातारपण जे असतं ते बालपणच असतं एक प्रकारचं. जसं पण लहान मुलाला हळूहळू हात धुवून नेतो, तशा माझ्या ही सगळी नातवंड 6 नातून 6 सुना आहेत. सगळं 6 आहे आणि 4 नाती आहेत. ही जी मंडळी आहेत ती मला लहान मुलासारखं जपतात. म्हणजे हे जे उपजत त्यांना वाटतं आपल्या ज्येष्ठ माणसाबद्दल, ज्येष्ठ नातेवाईकाबद्दल, ते प्रेम मला अद्याप मिळते. ह्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. अरे वा 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 वा, धन्यवाद आजोबा, धन्यवाद. किती छान. यापेक्षा मोठे आशीर्वाद नसतात, कारण त्यांनी तर सगळंच सांगितलं. आणि या आजच्या भागामध्ये, या गुढीपाडवा विशेष भागामध्ये प्रत्येक घराला काही ना काहीतरी सांगून गेलेले आहे. म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती गप्पा मारत असताना लहानांपासून थोरांपर्यंत, म्हणजे अगदी आजोबांनी काही शब्दांमध्ये सांगितलं की जसं लहानांवरती संस्कार गरजेचे आहेत, जे संस्कार अगदी वयस्करांच्या आदरतिथ्यातून प्रकट होत असतात. आणि या सगळ्या गोष्टी आपण आता इथे अनुभवतो आहोत या घरामध्ये. मला आत्ता कळलं की तुमच्या प्रत्येक एक्सप्रेशन्स मध्ये, मालिकांमध्ये तुम्ही व्यक्तिरेखा पलीकडे इतके स्वच्छ आणि चांगले असताना मग त्याचे नकळत जे पडसाद आहेत ते उमटतात त्या स्क्रीनवर आणि आमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. बरं, आता मला तुम्हाला सांगायचं की सासूबाई तुम्ही प्रमुख आहात आता. तुम्ही प्रमुख आहात आणि तुमच्या पाठवून या बाजूला, म्हणजे तुम्ही इकडे या, बाकीच्या सगळ्या तुम्ही त्या बाजूला. आणि आम्ही, म्हणजे हा गट आहे आता सुनबाईंचा इकडचा, 1 2 3 4 5. आणि तुम्ही, आपण काही करायचं नाही, तुम्ही मधलं नेट. वा, तुम्ही नेट बसायचं. मोठी जबाबदारी. तुम्ही आणि त्या बाजूचा गट उखाण्यांची अंताक्षरी बघायची, मला ऐकायची. आणि पहिलं अक्षर मी देणार आहे जान्हवीला, तो स. सुरुवात झाली तेजू शशांकच्या अनोख्या प्रेमाची, त्यामुळे आई बाबा आणि दीक्षा झाली सख्या नात्याची. अरे वा. नात्याने मी आहे सासू, शिरीष आहे सासरा, तरी पण तेजस्वीचा चेहरा कायमच ठेवा मी हसरा. अरे वा.
हसरा चेहरा प्रसन्न मन शशांकच्या संसारात व्यापीन तन मन धन. धनच असते सर्वांची खरी लक्ष्मी, पण मी शिरीषच्या एक गृहलक्ष्मी. अरे वा, चला तुम्ही आलात. अजून लक्ष्मीची पावले काढते मी दारात. आदेश भाऊजी आले शेतकऱ्यांच्या घरात. अरे वा. घर म्हणजे 4 भिंती, सुखाचा सर्वांचा सहारा, पण शिरीषच माझ्या खरा प्रेमाचा निवारा. अरे वा. आहे अजून? हो. अरे वा. अरे वा, क्या बात आहे. जोरदार. पुढच्या गुढीपाडव्यापर्यंत हा एपिसोड सुरू राहावा असं वाटेल सगळ्यांना. निवाऱ्यासाठी असते सदैव सगळ्यांचीच खटपट, पण शशांकच्या मनात आहे आता कुणाला तरी पैठणी मिळावी झटपट. अरे वा. आणि बघा, एरवी 22 मिनिटात एखादी गोष्ट मला लगेच जाणवते, पण 1 तास होऊन गेला तरी सुद्धा पैठणीचा विषय आला नाही ना. तर मला आठवण करून दिली आहे बांदेकर. हा, विसरू नका. झटपट जमले तेजू शशांकचे सूर, पटकन लागले लग्न, पण तरी पण शिरीष आणि मी अजूनही आमच्या संसारात मग्न. अरे वा. स्वाभाविक आहे, कारण शूटिंगसाठी मुंबईत असतात, कधीतरी येतात सुट्टीला. येतच नाही. आता म्हणालाच आहात तर मग मग्न होते शूटिंग मध्ये करिअरच्या विचाराने. शशांकनी आयुष्य व्यापले फक्त एका नजरेने. होणार सून मी. नजरेत नजर मिळते संसाराच्या पाऊलवाटेवर चालताना, शब्दांची गरजच उरत नाही शिरीषशी संवाद साधताना. अरे वा. डोळ्यातच चालतो वाटतं. काय हो, काय हो, कुठे होतात? 6 वाजता येणार होतात. काय आता अजून आहे का संपली पेटी? काय होता शेवट? साधताना. साधताना. साधत होते उद्दिष्टांचे गोल, म्हणत होणार सुन्नी या घरची. शशांक बरोबर झाले सून केतकरांच्या घरची, मी लेक लाडकी प्रधानांच्या घरची. अरे वा. माझ्यामध्ये इथेच थांबवा आता. तुम्ही आहे वाटतं काहीतरी. मग घ्या. पाहिजे पाहिजे. प्रधानांची लेक आली कौतुकाने घरात, होऊन केतकरांची सून. शिरीषच्या मुक्तछंदामध्ये होम मिनिस्टर शूट करते आणि सर्वांच्या समवेत बसून. अरे वा. नाही, बरं झालं बाबा त्यांना संधी दिली, नाहीतर होम मिनिस्टरचं नावच राहिलं असतं. पण खूप छान. एकदा सगळेजण टाळ्या वाजवून शुभेच्छा देतो. कारण शेवटचा शब्द, बरं या दोघीही हम भी कुछ कम नाही असंच चाललं होतं. म्हणजे होणार सुनमी या घरची रोज प्रत्येक भाग उत्कंठा वाढवणारा आहे आणि किती वर्ष चालत राहतो, छान वाटतोय. होम मिनिस्टर सुद्धा 10 वर्ष झाली. हा कार्यक्रम रोज नवा वाटतो. आणि आता सुद्धा मी बघितलं या दोघींनी अशीच 10 वर्ष जरी सांगितली असती ना, दोघी बाजूला बसून शब्दाला शब्द लावून उखाणे करत. आणि मध्ये आणि तो मध्ये त्याचा अर्थ म्हणजे ना, बॅडमिंटनच्या मधला रेफरी असतो ना. बरं, मला विचारायचंय तुला की एखादा पदार्थ करायला सांगितला तर तू रेसिपी सांगशील का? बासुंदी कशी करतो? का अशी कशी झाली? तू वेगळा पदार्थ ठरवून ठेवला होतास का? मला असं वाटलेलं हा प्रश्न विचारल्यावर संपेल प्रश्न. दुसरा लगेच प्रश्न आला. लगेच कसं करतो बासुंदी? बासुंदी ओके. एक दूध घेतलं मी, समजा 1 लिटर. आता 1 लिटर दुधाची करायची आहे. बरोबर. मी काय म्हणतो, आज जनरली गुढीपाडव्याला काय असतं? श्रीखंड. श्रीखंड असतं. हा, श्रीखंड कसं करतात हे तू सांगशीलच.
म्हणजे मी विचारेनच काय काय त्याच्यात पदार्थ असतात. येतं ना आपल्याला फक्त खाण्याशी संबंध आहे. आपण खाता येतं ना ते शिकलेस की नाही असं विचार. नाही काय म्हणते सगळं छान करू शकतो. काय सांगता छान छान स्वयंपाक पण म्हणून श्रीखंड विचारू नका लगेच. तुला एक चांगला सल्ला देऊ प्रेमाचा. लग्नानंतर काय येतं हे सांगायचं नसतं. कारण 1 महिन्यात आपण प्रेमाने मला असं हे आवडतं ते आवडतं सांगतो. 1 महिना कधी सरतो ते कळत नाही आणि मग पुढलं वर्षानुवर्ष काय बाबा बरोबर ना. बरं आता सांग श्रीखंड कसं करतो. काय बरं काय काय लागतं श्रीखंडासाठी ते तरी सांग. श्रीखंड नाही मी काय म्हणते नाही मी आता केतकरांच्या घरात सून म्हणून आली आहे आणि श्रीखंड त्यांच्या घरात मी त्याची रेसिपी सांगणं हे थोडस चुकीचं ठरेल. त्यामुळे आई तुम्ही सांगा. पण आई तुला काय काय माहिती ते सांग. बरोबर आई करेक्ट. घरातून बाहेर पडायचं. घरातून बाहेर पडायचं. वाण्याकडे जायचं आणि श्रीखंड विकत आणायचं. वा याच्यासारखी उत्तम रेसिपी कधीही मिळू शकत नाही. करेक्ट. नाही मला श्रीखंड कसं करतात नाही माहिती. नाही माहिती. मी आता आईंकडनं शिकणार आहे. खरं तर हा एपिसोड झाल्यावर मी तेच करणार होते. आई आई हा विषय आई सांगा. आपण आईनी सांगायच्या आधी प्लीज लिहून घ्या कारण आई खरंच खूप सुंदर श्रीखंड करतात. त्यामुळे तुम्ही रेसिपी लिहून घ्या त्या सांगताना. अच्छा म्हणजे होम मिनिस्टर मध्ये खवय फ्री. आम्ही सारे बरं आणि मी आईनी रेसिपी सांगायच्या आधी मी एक सांगतो. आता तिनं जी रेसिपी सांगितली ना ती मी तंतोतंत फॉलो केलेली आहे. हो ना. म्हणजे काय शूटिंगमुळे वेळ मिळत नाही. एक तर शिकायला वेळ मिळत नाही त्याच्याचमुळे करणं तर त्याही पलीकडे. म्हणून मी हिनं सांगितलेली रेसिपी फॉलो केलेली आहे. बाहेर जाऊन छान मस्त डबा भरून श्रीखंड आणलेलं आहे. अरे वा. पण आई तू रेसिपी सांग. दूध उकळायचं. कोमट झालं की त्याला छान विरजण लावायचं आणि मग रात्री आपला पंचा असतो त्याच्यात ते टांगून ठेवायचं. सकाळपर्यंत सगळं पाणी निथळून जातं. मग काचेच्या भांड्यात जनरली दही हे नेहमी काचेच्या भांड्यात लावावं. त्यामुळे केमिकल रिॲक्शन स्टीलची त्याच्यावर होत नाही. तब्येतीला चांगलं असतं. मग काचेच्याच भांड्यात ते पाणी निथळलेला निथळून जो चक्का तयार होतो तो काढायचा. त्याच्यात पाऊणपट साखर घालायची आणि मग दिवसभर तसंच ठेवून रात्री पुरण यंत्रातनं काढायचं. आणि मग त्याच्यात केशर घाला आवडत असेल तर, जायफळ घाला. आम्रखंड करायचं असेल तर मँगो, ताजा मँगो आंबा जास्त छान लागतो. नाहीतर एरवी मँगो पल्प घालावा. अप्रतिम अशी रेसिपी सासूबाई तुम्ही सांगितलेली आहे. तेव्हा आता श्रीखंड झालेला आहे. आता पैठणी पाहिजे ना. मग अशी एवढी पैठणीची आठवण करून दिली. तेव्हा आता पैठणी कोण जिंकणार तेही बघणार आहोत. खेळ सोपा आहे पण खेळ सांगण्यापूर्वी मी सासूबाई तुम्ही इथे रोज या घरात वावरत असता पण लग्न होऊन शूटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे सूनबाई ही गृहलक्ष्मी आज पहिल्यांदा या घरात आलेली आहे. बरोबर की नाही. त्यामुळे त्या माऊलीला आता या घरातलं काही माहिती नाही. तेव्हा आता आपण उठायचं आणि या घरामध्ये कुठे कुठे काय काय आहे साधारणतः प्रत्येक वस्तू कुठल्या अक्षरावरून सुरू होते हे साधारणतः बघून किती पदार्थ कुठे कुठे काय वस्तू आहेत त्या बघून यायच्या. कारण कसं आहे होणार सून मी या घरची असं म्हणत पटकन आलात की नाही या घरात असा पटकन खेळ आहे. तेव्हा आता तुम्ही उठा आणि संपूर्ण घर बघून या. बरं पायऱ्या पण मोजी ना मी कदाचित किती आहेत ते विचार. पायऱ्या मोजतील. पायऱ्या मोजूया का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 27 आणि त्या खालच्या 29 30 31 32 33 34 34 शेवटची 30 सेकंद राहिली. अरे इथे काय खिडकीचे गज किती तेही विचारीन. आणि आता पैठणीचा खेळ आपण बघितलं की आता शशांकने तेजस्वी तुला संपूर्ण घर दाखवलेलं आहे आमच्या या वहिनींना. आणि त्याचबरोबर सासूबाई रोज या घरात वावरत असतात.
बरोबर ना? प्रश्नच नाही. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, निकाल नंतर काही लागू, पण आता समजा निकाल जाहीर करायची वेळ आली कुठलाही खेळ न करता आणि निर्णय द्यायची वेळ आली, तर तुम्ही निर्णय कोणाच्या बाजूने द्याल? एकच मत द्यायचंय. एक आणि सासूबाई दोन पाय देणार, पण समजा एकच द्यायचं असेल तर एक नाही देऊ शकत तुम्ही. नाही, सासूबाई निर्णय मिळाला तुम्हाला. थर्ड अंपायरने डिसिजन दिल्यासारखं. बरं, आता एक अक्षर देणार. आता घरातल्या सगळ्या वस्तू बघितलेल्या आहेत. खरं तर वेळ खूप कमी आहे, पण तरी सुद्धा एका अक्षरावरून किती जास्त वस्तू एका मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटांमध्ये कोण घेऊन येणार ते बघायचं. गोळा करायच्या पदरामध्ये आणि घेऊन यायच्या आणि इथे ठेवायच्या. अक्षर आहे स. वेळ सुरू झाली. स. साखर घे, साखर घे, त्याची उठली साखर घे, वर जाऊन साबण घे. तू बसून सांग, बसून सांग. साबण कुठे आयुष्यात? साबण नाहीच याच्यात. काय पडलं? काय पडलं? थर्माकोलचं पडलं. साबुदाणा पडला वरून. ठेवलेलं ते पुढे पुढे गोष्टी. सावकाश, सावकाश. खेळ इम्पॉर्टंट नाही. आणि काय असतं? सावकाश. आणि काय असतं? 10 9 8 7 6 5 4 3 2 1. हळूहळू वेळ संपली. थांबा 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 थांबा. बघू काय काय आणलंय. साबण 1, सुपारी 2, साडी 3, हे काय साखर 4, सफरचंद 5, साबुदाणा 6, हे काय सोलानं कुठे पडली. 1 2 3 4 5 6 7 वस्तू. 1 मिनिट थांबा, आता इकडे बघूया काय झालं. सॅक मध्ये भरून आणले. हा सॅक 1, हा शेकर हा 2, समई 4, सुपारी 5, सेफ्टी पिन 6, सासऱ्यांचा टाय. हे बरोबर आहे. हा काय तुमचा आहे ना? माझा आहे म्हणून तो या कॅटेगरी सासऱ्यांचा टाय. नाही, नॉट फेअर. नॉट फेअर. म्हणजे तोडवून सांगाल सासऱ्यांची औषध, सासऱ्यांचा चार्जर, सुरू होत सासऱ्यांचा डबा. अरे देवा, आता आपल्याला निकाल लावण्याची वेळ आलेली आहे, कारण दोघी बरोबरीतच आहे. नाही, हा चालणार नाही टाय. नाही सासऱ्यांचा टाय ही वस्तू, टाय ही वस्तू आहे. नाही पण सासरे चालतात तर सासऱ्यांचा टाय का नाही चालत? वस्तू म्हणून नाही चालणार. नाही नाही वस्तू म्हणून नाही चालणार. नाही नाही होणारच. तुम्ही झीवर आहे, काही चालेल. झी मराठीवर आहे. हा त्यामुळे पण खूप छान. काय दाखवतो शंख उच्चारात प्रॉब्लेम आहे, संख म्हणू शकत. आणि आता आपण बघितलं तर खेळ हा खेळ असतो आणि या खेळामध्ये आता एकीकडे 7 वस्तू आहेत आणि सासऱ्यांचा टाय जर धरला तर 7 होत आहेत. तेव्हा आता जामच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा अशा वेळेला सामना बरोबरीत आहे,
पैठणी एकच द्यायची आहे. आता हा निर्णय पुन्हा सासऱ्यांकडे जातोय. सोय तेव्हा सासरे बुवा समजा एक पैठणी द्यायची असेल आजची, कारण बघा म्हणजे मला एवढंच म्हणायचंय, मी बाजू मांडतोय असं नाही, इतकी वर्ष या घरामध्ये आहेत, एका तासात इतक्या वस्तू आणलेल्या आहेत सुनेने, त्यामुळे आज जर निर्णय द्यायचा असेल तर तुम्ही कोणाच्या बाजूने घ्या? ती खरंच नवीन आहे आणि एवढ्या पटकन तिने एवढ्या सगळ्या वस्तू वरनं शोधून आणल्या, तिला क्रेडिट द्यायला हरकत नाही. सुरी पडली. काय आहे, मला असं वाटतं सासूबाईंनी सुरी आणली होती ती पडली, आणि हाच शुभशकुन आहे असं मी म्हणतो. कारण बऱ्याचदा एकाचे दोन भाग करण्याचं काम जी करते ती इथपर्यंत पोहोचलीच नाही हो. आणि पुन्हा बघितलं तर हा सामना बरोबरीत रंगला 6-6. वस्तू सुद्धा 6-6, आणि एका मिनिटात सासूबाईंनी आणलेल्या वस्तू आणि सुनेने आणलेल्या वस्तू, आणि अर्थात गृहलक्ष्मीचं आपण स्वागत करणार आहोत या घरामध्ये पैठणी देऊन. पहिल्यांदाच गृहलक्ष्मी आलेली आहे, सासरेबुवांनी निर्णय दिलेला आहे. त्याचबरोबर आजचा हा गुढीपाडवा विशेष भाग, आणि या विशेष भागामध्ये आपण तेजश्री शशांक यांना भेटलो. रोज जान्हवी आणि श्री तुम्हाला भेटतच असतात, पण आज जरा त्यांना बोलतं केलं, त्यांच्या घरी जाऊ. आणि मग या ठिकाणी आल्यानंतर 6 सासूबाई, आधी या कार्यक्रमाची सांगता होण्यापूर्वी झी मराठीकडून या 6 सासूबाईंना आधी आपण भेटवस्तू देऊ. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हा दोघांसाठी खूप महत्वाचं असं रोपतं. आणि लवकरच झी मराठीवर होम मिनिस्टर मध्ये आता होणार सून मी त्या घरची असं म्हणत नवा सीझन सुरू होतो आहे. लवकरच तुमच्या घरी येणार आहोत. लग्न ठरलेलं आहे आणि आमची ताई लवकरच घराचा उंबरठा ओलांडून सासरी जाणार आहे. काय चाललंय तिच्या मनात नेमकं ते जाणून घेऊया, तिला बोलतं करूया, आणि माहेराची भेट म्हणून पैठणी देऊन तिला सासरी तिची पाठवणी करूया. घरातल्या सगळ्यांच्या आठवणींचा अल्बम चालूया, आणि मग पुन्हा प्रत्येक भागात होम मिनिस्टरचा आनंद द्विगुणित करूया. तेव्हा आता आधी तुम्हा दोघांना शुभेच्छा, आणि तुळशीच्या रोपट्याप्रमाणे हसत राहा असंच मी म्हणेन, कारण खूप लोकांना आनंद देत आहात, तसाच आनंद द्या आणि आनंदी राहा. झी मराठीकडून ही भेटवस्तू शशांक, बापाचा भरपूर आशीर्वाद. थँक्यू सो मच. आणि बाबांनी दिलेल्या निर्णयाप्रमाणे आजच्या या गृहलक्ष्मीला म्हणजे पुन्हा बघा, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना सगळ्या चांगल्या गोष्टींसाठी, मनातल्या सगळ्या इच्छांसाठी गणपती बाप्पा नेहमी तथास्तु म्हणो असं म्हणत तथास्तु यांच्याकडून ही पैठणी तेजश्रीला. आणि आजच्या विजेत्या आहेत तेजश्री शशांक केतकर. बरं, बाबांनी निर्णय दिला, पण एक निर्णय महत्वाचा आहे, आणि तो निर्णय असा की ही गृहलक्ष्मी ज्या घरामध्ये येणार आहे त्या सासूबाईंचाही सन्मान करणार आहोत. आज आपण पैठणी देऊ. अभिनंदन. अशीच नाती घट्ट राहू आणि तुमच्याही घरात असाच आनंद मिळो, आणि तुम्ही सगळे सुखा समाधानाने नांदो. नातं जपणं हे महत्वाचं. नातं जपा असं म्हणत आजचा भाग इथेच संपवतो आहे. आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या